हैवान टकलू हैवान. ह्यावेळी ही टकलू हैवान आमच्या हातून निसटला. सबंध राज्यात राजरोज धुमाकूळ घालतोय तो आणि पोलिसांना त्याचा पत्ताही लागू नये. काय करताय काय तुम्ही मिस्टर नाटकर्णी? सर, टकलू हैवानाबद्दल बरीचशी माहिती आम्हाला मिळाली आहे. कसली माहिती मिळाली आहे तुम्हाला? तो टकलू आहे आणि त्याचे सारे साथीदार टकले आहेत ह्याच्या पलीकडे काही नाही ना? अरे काय चाललंय काय? तुम्हाला त्याचा साधा फोटो मिळू शकला नाही? सर, आमचे प्रयत्न अगदी कसून चालू आहेत. येस सर. इन्स्पेक्टर पाटील, हे उत्तर मी प्रेसला देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी रिपोर्ट तयारच सर. मला रिपोर्ट नको आहेत, रिझल्ट हवे. येस सर. टकलू हैवान दिवसाढोळ्या बँका लुटतोय, राहत्या घरात व्यापाऱ्यांचे खून करतोय आणि आमची अजून काहीच प्रगती नाही. दिस इज टू मच. मिस्टर नाटकर्णी, येस सर. टकलू हैवानाच्या बंदोबस्तासाठी खास मंचाची निवडणूक करा. येस सर. इट्स अ चॅलेंज. हा आमच्या खात्याला चॅलेंज आहे. हा चॅलेंज स्वीकारेल असा माणूस हवाय मला. सर, असा एक माणूस आहे आपल्याकडे. कोण? सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव. येस सर. महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. अपॉइंट हिम. येस इन्स्पेक्टर. सर, हैवान गँगच्या 2 गुंडांना मी ट्रॅप केलंय. गुड. आज सोडायचं नाही साल्याना. कम ऑन. पण सर, एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? 2 लहान मुलांना त्यांनी किडनॅप केलंय. ती त्यांच्या ताब्यात आहेत, तिथं वर. ओ माय गॉड. ठीक आहे, आज बघतोच त्यांना. इन्स्पेक्टर. येस सर. तुम्ही इथेच थांबा. पण सर, दॅट्स अन ऑर्डर. पाऊल जरी पुढे टाकशील तर पोराची ती राहायची नाही. ए, पिस्तूल टाक खाली आधी. ऐकलं नाहीस का? पिस्तूल टाक म्हणतो ना. टाक. काय पाहिजे तुम्हाला? थून जाण्यासाठी जीप पाहिजे आम्हाला. जीप ताब्यात आल्यावरच या पोराला सोडू. आणि त्या दुसऱ्या मुलीला? तिला नाही सोडणार. पोलीस आमच्या मागावर नाही त्याची खात्री झाल्यावर या पोरीला सोडू. हे बी वाटामध्ये. हा, तुमच्यासाठी जीपचा बंदोबस्त करतो मी, पण दोन्ही मुलांना इथेच सोडावं लागेल, आत्ताच्या आत्ता. असं? मग हे पोरगा बी खलास होईल आत्ताच्या आत्ता. ग्रेट जॉब सर. आज तर तुम्ही कमालच केली. सगळी कमाल या पिस्तुलाची आहे इन्स्पेक्टर. त्या टकलू हैवानाचा वेध घेतल्याशिवाय हे पिस्तूल आता शांत होणार नाही. म्हणूनच तुम्हाला बजावून सांगतोय मिस्टर राणे, हे काम झालंच पाहिजे. पण सर हो गॉड. घाबरलात मिस्टर राणे? अहो लायटर आहे हा. नाही, मला काय वाटलं अपराध सारखं गुन्हेगारी मासिक चालवता चालवता तुम्ही पण गुन्हेगारी शिकलात की काय? डोंट वरी संपादक साहेब, अपराधचा मी प्रतिनिधी आहे. तुमचं हे काम होणारच. ओके. हो, सॉरी. दॅट्स ऑल राईट. एक्सक्यूज मी सर. कोण? उमा? कमिंग कमिंग. बस बस. थँक्यू सर. हे आर्टिकल मी कम्प्लीट ते केलं. राहू दे बाजूला.
अगदी महत्वाची कामगिरी आहे तुझ्याकडे. ही बातमी वाचलीस? इन्स्पेक्टर महेश जाधवनं त्या 2 पोरांना कसं सोडवलं ते. फॅन्टॅस्टिक, जस्ट फॅन्टॅस्टिक. हो वाचली मी सर. अगं हैवान गँगच्या 2 गुंडांना आमने सामने उडवणं म्हणजे चेष्टा नाहीये. खरंच भलताच धाडसी दिसतोय इन्स्पेक्टर महेश जाधव. अहो त्या हेवान गँगचा पुरता निकाल लावायचा विडा उचललाय त्यांनी. हैवान गँगचाच काय, मुंबईतल्या साऱ्या गुंडांचा निकाल लावणार आहे तो. हो परवा तर त्यांनी त्या मन्या कापसेला पकडलं होतं. एक्झॅक्टली. तेव्हा आता या इन्स्पेक्टर महेश जाधवला आपण पकडायला हवं. पकडायला? येस येस. आणि उमा, ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवणार आहे, कारण आमची सर्वात डॅशिंग रिपोर्टर तूच आहे. हो मला आवडेल सर. सर पुढच्या अंकासाठी त्याचीच मुलाखत घेते मी. हा, अगदी सनसनाटी मुलाखत झाली पाहिजे आणि ती प्रथम आपल्या अपराध मध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे. कॅच हिम फास्ट. आजच्या आज फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घे. येस सर. पण सर हं? आज आपल्या ऑफिस मधले सगळे फोन्सच बंद आहेत. अगं मग खाली पब्लिक फोन वरून फोन कर, पण आजच फोन कर. डोंट वेस्ट टाइम. राईट सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आजच त्यांना गाठते. गुड. सॉरी सर. इट्स ऑल राईट. हॅलो डीसीपी सीआयडी ऑफिस. मी अपराधची वार्ताहर बोलतेय. मला इन्स्पेक्टर महेश जाधवांशी बोलायचंय. हो मला त्यांच्याशीच बोलायचंय. हा प्लीज बघून सांगाल का तुम्ही? हा ओहो, हे बघा मला त्यांची मुलाखत घ्यायची आहे म्हणून फोन केलाय मी. हा काय अपॉइंटमेंट वगैरे काही घेतलेली नाहीये, पण अपॉइंटमेंट घेण्यासाठीच फोन केलाय. नाही अहो मला त्यांचा फक्त थोडा वेळ पाहिजे. आय मस्ट सी हिम. व्हेरी इम्पॉर्टंट. हा कळलं तुम्हाला? एक्सक्यूज मी, मला फार अर्जंट कॉल करायचा आहे. प्लीज प्लीज प्लीज. मध्ये काय आलं? इट्स मॅटर अहो, मी व्हेरी फोनवर इम्पॉर्टंट बोलते. टू मी. प्लीज. काय माणूस आहे? इडियट स्टुपिड. उर्मटपणाचा कहर झाला. अर्जंट काम होतं म्हणे. आम्ही काय इकडे शिळेपाच्या गप्पा मारत बसलो होतो काय? शिट. हॅलो, दादर पोलीस स्टेशन. कोण, देसाई का? मी इन्स्पेक्टर महेश जाधव बोलतोय. देसाई, मला आत्ताच इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की हॉटेल पार्क व्ह्यू मध्ये त्या टकलू हैवान गँग पैकी 2 टकलू उतरलेले आहेत. हो, तुम्ही लगेच पाटील आणि 2 कॉन्स्टेबल्सना घेऊन तिकडे या. मी निघतोय. ते तिथून सटकाच्या आत त्यांना ट्रॅप करायला हवा. गॉट इट? ओके. अरे सॉरी. सॉरी काय? तुम्हाला काय मॅनर्स वगैरे आहेत की नाही? लाज नाही वाटत तुम्हाला? सरळ माझ्या हातात तुम्हाला सॉरी म्हटलं ना. सॉरी म्हटलं की झालं काय तुमचं? माझं काम तर अर्जंट होतं. अर्जंट काम काय तुम्हाला होती आम्हाला नव्हती काय? ओ गॉड. काय समजता का तुम्ही स्वतःला? ओ मिस्टर इडियट. भेटू दे पुन्हा, मग दाखवते त्याला मी. येस खबर बरोबर आहे. गुड. इन्स्पेक्टर देसाई, तुम्ही मागची बाजू कव्हर करा. ह्यांना घेऊन जा. बरोबर? Yes, sir. पाटील कम ऑन. मॅनेजर, पोलीस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ते टकलू कुठल्या रूम मध्ये उतरल्यात? रूम नंबर 124. 124. पाटील, Yes, sir. वी हॅव टू बी केअरफुल. त्यांच्याकडे गावठी बॉम्ब असू शकतील. ती रूम कुठे आहे? याच माळ्यावर सर. तिथे सर्व्हिसला कोण आहे? मी आहे सर. तू तू चला आमच्या बरोबर. मी कशाल सर? हे बघ, आपण तिथे गेलो तर तू बेल दाबायची. बरं. आतून आवाज आला आणि विचारलं कोण आहे तर सांगायचं मी वेटर आहे म्हणून. मला तर होणार नाही ना. डोंट वरी. चल. हीच रूम ना. होय सर. मार बेल. मला तर होणार काय होणार नाही. बेल मार. वेटर आहे म्हणून सांग. वेटर. वेटर. पाटील, येस सर. निसटले की काय? मलाही तसंच वाटतंय. मागे हो. Hands up! पळाले साले. Damn it! साहेब पळाले काय? पाटील चला. साहेब हे दोघं पायपावरून खाली उतरले. एक टकलू मात्र पळाला. ठीक आहे, ह्याला हॉस्पिटलमध्ये न्या. पाटील तुम्ही चला माझ्यावर. उचला रे याला. हवालदार बोला. ऐकतोय मी. इन्स्पेक्टर महेश जाधव आहेत का? महेश जाधव. हो काय काम आहे? मला त्यांची मुलाखत घ्यायची होती. मुलाखत घ्यायची?
अपॉइंटमेंट घेतली होती? अपॉइंटमेंट होती घेतली? अपॉइंटमेंट घेतली नव्हती? अहो नव्हती घेतली. अहो बाई, आमचे साहेब अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटत नाहीत. ते सगळं जाऊ द्या, तुम्ही आधी मला सांगा महेश जाधव आहेत का? अहो काय विचारते तुम्हाला मी? हा? महेश जाधव आहेत का? आहेत की? आहेत? मग मी भेटू शकते त्यांना? नाही आहेत म्हणजे? नाही आहेत? अहो आता तर म्हणाला आहेत म्हणून. आहेत आहेत. काय हो? हा? अहो सांगा ना, बघतपासून काय विचारते मी? अहो हवालदार. हो हो, ऐकलं मी कुठं नाही म्हटलं. अहो महेश जाधव आहेत का? मी त्यांना भेटू शकते का? हो आहेत की. जा तिकडे 2 नंबर केबिन मध्ये. हे केव्हा सांगणार मला? मगचपासून नुसते आहेत नाहीयेत नाहीयेत. जमतंय महेश जाधवांचं, जमतंय. Come in. एक्सक्यूज मी. Yes. मी उमा देसाई. बरं मग. मी अपराध मासिकाची रिपोर्टर आहे. आय सी. काय काम आहे आपलं? मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. आय सी. गो अहेड. हे पहा इन्स्पेक्टर महेश जाधव, तुम्ही जर असेच पाठमोरे माझ्याशी बोलणार असाल तर काय? तर तुम्ही जाणून बुजून माझा अपमान करताय असं वाटेल मला. सॉरी. तुम्ही तुम्ही महेश जाधव? हो मीच. तुम्हाला काय वाटलं? महेश जाधवला 2 शिंग असतील, अशा मिशा असतील. बसा ना. अहो ऑफिस मध्ये असलो की मॅनर्स पाळतो मी. प्लीज बी सिरियस. थँक्यू. बाकी तुमच्यासारख्या तरुणींनी अपराध सारख्या मासिकासाठी काम करणं म्हणजे कमाल आहे. त्यात कसली कमाल झाली? नाही म्हणजे तुमच्यासारख्या सुंदर तरुणी खरं म्हणजे माफ करा, चुकून सुंदर म्हणून गेलो. काय? तुम्ही सुंदर आहात ते खरं, पण पहिल्याच भेटीत असं म्हणणं मॅनर्सला धरून होत नाही, नाही का? तुमच्या मॅनेजचा त्या दिवशी मी फार चांगला अनुभव घेतलाय. एनिवे, सुंदर तरुणने एक्झॅक्टली काय करायला हवं असं म्हणत होता तुम्ही? सिनेमात जायला हवं. तुम्हाला नाही वाटलं असं कधी आपण हिरोईन व्हावं म्हणून? अयो कमाल हो. त्या दिवशी मी तुम्हाला टेलिफोन बूथ मध्ये पाहिलं ना, तेव्हा मला एक्झॅक्टली हेच वाटलं. मी हिरो व्हायला होतो. विलन. एनिवे, ही रिपोर्टरची लाईन कशी काय धरली तुम्ही? माझे मामा आहेत ना, ते पेपर चालवतात. I see. आधी मी त्यांच्याकडेच होते, श्रीरंगपूरला. काय नाव त्यांचं? झुंजाराव घोरपडे. श्रीरंगपूरच्या झुंजार दैनिकाचे संपादक. मी झुंजाराव घोरपडे बोलतोय. अहो साहेब, आमची जाहिरातीची बिलं केव्हा देत आहे? अहो पुढला महिना करता करता 9 महिने होऊन गेले. काय आमचा अंक खपत नाहीये? अहो आमचा अंक खपत नव्हता तर तुम्ही जाहिरात दिलीत कशाला आमच्या पेपरला? हा, ते काय नाहीये, ताबडतोब चेक पाठवून द्या. अहो इथं आमची बिलं द्यायची थकली आहेत. हा, अहो उद्या शाहीची बिलं दिली नाही तर अंक बिनशाहीचा छापावं लागेल, समजला? ते काय नाहीये, चेक ताबडतोब पाठवून द्या. इडियट. तोबरे, अहो तोबरे. तोबरे, उद्या पहिल्या पानावर कोणाची जाहिरात आहे? काय करताय? उद्या पहिल्या पानावर कोणाची जाहिरात आहे? पानपराग. ती मागच्या पानावर टाका. पहिल्या पानावर इज्जत पापडची जाहिरात घ्या, त्यांचा ऍडव्हान्स आलाय, हे घ्या. आणि हो, लक्ष कुठे सकाळपासून? बाहेर गेलाय? अहो पण बाहेर कुठं गेलाय? सनसनाटी सनसनाटी बातमी आणायला. व्हाट अ स्माइल, श्रीदेवी स्माइल, बिना का स्माइल. क्या बात है. आता एकदम स्टडी स्टडी नाही स्टडी. काय टेडी टेडी करतोय? अगं स्टडी म्हणजे सरळ, हलू नको. या कुठं हलतीये? तुझा कॅमेरा हलतोय आपण. कुठे हलतोय? खरंच की मला स्टडी राहायला पाहिजे. हे बघ, आता मी स्टडी राहतो आणि तुला रेडी म्हणतो. काय रेडी? हे बघ, तू जर मला रेडी म्हणलास तर मी बी तुला रेडा म्हणे. रेडा? हा. रेडी रेडा? आईला अडाणीच आहे. हा? माझीच मैत्रीण आहे, तेव्हा गप्प बसतो. हा. अगं रेडी म्हणजे सरळ. सरळ. आता कवायत कर. अगं सरळ म्हणजे पोच पोच, जरा कमरेत लचक. बस बस बस. नजरेत चमक. आई घाबरेल कोणी बघितलं तर. अगं चमक म्हणजे कशी? बघ कशी. क्या बात है. डिंपल कापडिया. किमी कपडे काट कसर कर. श्रीदेवी.
जया प्रदा मीनाक्षी शेषांद्री जरा तर लो अँगल घेतो म्हणजे मंदाकिनी राम तेरी गंगा मैली गंगा मेली चल पोचवायला जाऊया का? अगं मैली मैली लक्षा किती फोटो काढलास रे माझं डझन मॅटर 1 डझन म्हणजे माझा फोटो सिनेमात छापून येत्यात नाही आधी आमच्या पेपरात छापून येणार सुंदर मग तुला ऑफर सिनेमात सारख्या सारख्या असं पण काय रे काय एवढं फोटो का काढलास तू माझं त्याचं काय झालं माझा बाप मला म्हणाला एक सनसनाटी बातमी घेऊन ये मी म्हटलं हॅट असे सनसनाटी गंगेचे पोजेस आणतो लक्षा आता काय तुझा आणि माझा संगत फोटो काढूया की रे हा संगत अगं संगत फोटो लग्नात काढात आपण रे कवा करायचं लगीन लगीन ना लगीन कंबरड मोडलं ना माझं लग्न ना करायचं तर आमच्या सुंदर पेपराचा खप वाढल्यावर खप पाडल्यावर हो. तवर मीच खपाल काय कॉन्फिडन्स आहे तुला आमच्या पेपराबद्दल ते काय नाही आजच माझ्या बाला जाऊन भेट हा बाबा मग भेटतो ना हा. कशाला भेटू का अवसान गळालं की काय तुझं जाऊ द्या हा. काय समजलीस तू मला झुंजार पेपराचे झुंजार संपादक झुंजारराव घोरपडे यांचा मी झुंजार आहे काय? आपला त्या मुलगा आहे माझ्या पुढे कशाला तोरा मिरवतो यार एवढ्या झुंजार बापाचा बेटा हाई तर जाऊन भेट की माझ्या बाला ए घाबरतो काय तुझ्या बाला हा. आत्ता जाऊन भेटतो हा जा जा सांग कुठे आहे तो पोलीस स्टेशनात अरे पोलीस पोलीस हा. पकडला काय त्याला नाही पकडला. माझा बाप पोलीस आहे माहित आहे साधा पोलीस आहे साधा पोलीस नाही नाही? नम्रे हाय नम्रे हा? त्याचा नंबर हाय 100. तुम्ही मला बोलवलं टोणगे साहेब होय हवालदार 100. सर त्या पोराला ताब्यात घ्या गुंडू मास्तरांची शाळकरी पोर पळवले साल्यानं हं? त्या पोरीचं काय केलं बोलत नाही साला चांगला इंगा दाखवा म्हणजे बोलेल भडा भडा तुम्ही काय बी काळजी करू नका सर नाही याला बोलता केला तर 100 नंबर लावणार नाही चल रे चल अगदी खडसावून विचारतो तुझ्या बाळाला घाबरतो आई, हवालदार झोपलेला पोलीस स्टेशन मध्ये हवालदार झोपलेला सनसनाटी बातमी आई, उठला तो हा. नमस्कार इंगळे काका अरे झोपले नाहीत कमाल आहे काय ग गंगे इथं का आली काय नाही त्याचं जरा बाकडं काम होतं हा माझं जरा काम आहे तुमच्या 100 कडे कुठं आहेत ते लई मात चढला काय तुला नाही साहेब हा नाही त्या मुलीला कुठे लपून ठेवलंय सांग खरंच मी पळवली नाही तिला तुला माहित नाही खोटं बोलू नको सांग कुठे हवालदार कामात आहेत कामात आहेत हम्म. त्याला सांगा लक्ष्मीकांतराव खोरपडे आले त्यांच्याकडे काम आहे जरा जाऊन सांगा जा असं हं. मग तुम्हीच जाऊन बघा की वाईट बघतो की घाबरतो का काय हा, मला सांगतायत तंबाखू खा लई मात चढला काय तुला हो. ती मुलगी कुठे आहे सांग बोल आता आता सांग कुठे आहे ती? हा? बापरे काय हो काय झालं कुठे काय झालं आपलं गंगे जाऊया आपण मला कंटाळा आला इथं जाऊया? हं. अरे पण बाला भेटतीयस ना वा गंगे आज नको आज तुझ्या बाचा मूड दिसत नाहीये आजचा दिवस पण वाईट दिसतोय अमावस्या आहे बहुतेक गंगे जाऊया आपण चल लवकर अरे वा रद्दी विकायला चालला नाही पेपर विकायला पेपर विकायला कोण घेणार आहे विकत अरे वा कामात का? दिसतंय जणू हो का? पगार झालेला दिसतंय हो. दाढी करा जरा वेळ मिळेल तेव्हा काय ना हाय मिस्टर थोबरा हाव आर यू हाव आर यू काला तू काहीच आहे का गातायत नाही तोबरे आता तुम्ही काय करता इथं मी लक्ष्या नमस्कार लक्ष्या अरे तू कुठे हिंडतोयस नदीकाठी आपल्या बातम्या गोळा करत होतो बाबा एक सनसनाटी बातमी मिळाली बातमी कसली बातमी म्हशीची म्हशीची म्हशीला रेडकू झालं 2 तोंडाचं 2 तोंडाचं हो 2 तोंडात देऊ का तुझ्या चालेल काय झालं बाबा काय रे ही काय संसाराची बातमी झाली काय झाली? हा? तुला कॅमेरा घेऊन कशासाठी पाठवलं होतं कशासाठी पाठवलं म्हशीच्या मागा लागायला नाही फोटो काढायला मग? मी काढले ना फोटो कुणाचे
म्हशीचे गंगीचे. अरे गंगेचे फोटो काय जाळायचे नाही, लक्षा अरे तुला अक्कल येणार तरी कधी ते मी तरी कसं सांगणार? मूर्खा अरे मी मेल्यानंतर हा पेपर तुलाच चालवायचा आहे ना काय सांगताय एवढ्या लवकर? माझ्या मरणाची वाट बघतोय एवढ्या लवकर ही वेळ यायची नाही ना असं मी म्हंटल. बाहेर जा आणि तोबरे सांगतील ती काम मुकाट्याने कर तो तोबरे काय बोलतो ते कळतच नाही बाबा. सारखं आपलं असं करतो. मला त्याच्याकडे बघितलं हसायलाच येतं. लक्षा अरे जरा आचरटपणा कमी कर कामात लक्ष घाल हा अपराधांक वाचलाच नाही बघू. मुंबईमध्ये गँगवरचा धुमाकूळ पोलिसांची धाबडी अरे धुमाकूळ. गाढवा, ते काय वाचतोय आपल्या उमानं त्या इन्स्पेक्टर महेश जाधवची मुलाखत घेतली ती वाच आपली उमर हा. केवढीशी होती केवढी झाली नाही आता. अरे शिक त्या पोरीकडनं काहीतरी आता तर ती त्या जखमी गुंडाची मुलाखत घेणार आहे काय डेअरिंग आहे पोरीची. आयुष्यात तुम्ही घेतली कधी अशी कोणाची मुलाखत कशी घेणार? हाला. आपल्या गावामध्ये कोणी त्याला गुंडच नाहीये. हे पहा तुम्हाला मी मघापासून सांगते की मला त्या जखमी टकलूची फक्त मुलाखत घ्यायची आहे. अहो बाई तुम्हाला एकदा सांगितलं ना मी साहेबांची ऑर्डर आहे त्याला आता कुणालाही भेटता येणार नाही. अहो पण असं काय करताय तुम्ही? ते बघा साहेबच आले. हॅलो हवालदार तो शुद्धीवर आला आता झाला साहेब. गुड मी आता असेपर्यंत कुणाला याद सोडू नका. एक्सक्यूज मी प्लीज मी येऊ शकते तुमच्या बरोबर आत? आय एम सॉरी मिस उमा त्याच्याकडून मिळणारी माहिती फार महत्वाची आहे ती इतक्यात आउट करू शकत नाही आम्ही. अहो पण तुम्हाला पाहिजे तो भाग वगळून टाकेन ना मी. प्लीज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ओके ओके नाव काय तुझं? परमवीर. तुम्ही दादाला काय करत होता? मला काहीच माहित नाही साहेब. चुप खोटं बोलू नको. साहेब काय झालं साहेब? काय झालं साहेब काय झालं साहेब? थँक्स चल. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग घोरपडे साहेब या 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 सरपंच अभिनंदन तुमची चेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली खूप आनंद झाला थँक्यू थँक्यू अगदी लई थँक्यू म्हणला का? अहो तुमचा सगळ्यांचा रिपोर्ट होता आम्हाला. रिपोर्ट नाही म्हणजे आपलं ते सपोर्ट सपोर्ट पाठिंबा पाठिंबा हो. बरं संपादक साहेब नाही आमच्या सत्काराची न्यूज तेवढी छापताय ना? म्हणजे काय अगदी पहिल्या पानावर यायलाच पाहिजे. फोटो सुद्धा छापला असता पण तुमचा फोटो नाहीये ना आमच्याकडे जरा थांबा. अहो हातच्या काकड्याला मिरर कशाला? आमची छबी आमच्या बरोबर असते हलवे. अरे वा 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 पण काय जरा हार घातलेला फोटो असताना म्हणजे मग मात्र एक मिनिट स्टाफ. अहो ते बी कलम आमच्याकडे आहे. तुम्ही नुसतं बोलायचं हो. हा अरे वा छान 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 तोबरे पहिलं पान लागलं का? तुम्ही जा बघू लक्षाला द्या पाठवून. कावळे साहेब आमचा पेपर जरा अडचणीत आहे तेवढ्या चेंबरच्या जाहिराती मिळाल्या तर. तुम्ही वरीच करू नका हो. चिंता चिंता तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो नुसत्या चेंबराच्याच काय सगळ्या मेंबराच्या जाहिराती मिळून देतो तुम्हाला. रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन. क्या बात है. फ्रंट पेजला सॉलिड बातमी सापडली. अरे हो पण गॅप राहिली ना. इथे त्याचा फोटो असता तर बरं झालं असतं. हो तोबरे एवढ्या मोठ्या नेत्याची बातमी छापली फोटो नको का त्याचा? का तुमचा छापू त्याच्यावर? काय बस 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 बस. एक दिवस कानात थुकणार तुम्ही माझ्या. मला आत बोलेल ना कळलं मला. जेवतात कधी तेच कळत नाही सारखं तोंडात पान असतं. चला सरपंच कावळे साहेब आले ग्लॅड टू मीट यू. आपलं ग्लॅड टू मीट यू. मिठू मिठू मिठू. कावळे मिठू मिठू करतोय. लक्षा पहिलं पान लागलं का? नाही लावतोय आता. अरे हा फोटो घे हा? कावळे साहेबांचा हा? श्रीरंगपूरच्या नागरिकातर्फे अभिनंदन हा. म्हणून पहिल्या पानावर सोड. सोडतो की भरपूर जागा शिल्लक आहे. म्हणजे यांच्यासाठी करायला पाहिजे जागा तर. गुड गुड गुड. बरं मग झुंजारराव येतो आम्ही. बरंय बरंय पण सरपंच साहेब हा? तेवढं जाहिरातीचं लक्षात असू द्या. तुम्ही केअरच सोडा हो. हा? काळजी. हा. फोटो ज्याला विसरू नका. अगदी फ्रंट पेज वर निघू का? Don't worry. या, या, या. नमस्कार या, या. लक्षा उद्या पहिल्या पानावर फोटो आलाच पाहिजे. तुम्ही केरच काढा हो. आपलं सोडा हो. अगदी असं देतो बघा.
हा गंगे, तुझ्या हातचं जेवण जेवलं की कसं अंगी लागते बघ. आता सासरी बी असंच जेवण करून खुश करत समजास नाही. हा तुझं बी काहीतरीच बाबा. तुला आता असं जंक्शन सासर बघून देतो की ज्याचं नाव ते. पर एक आहे गंगे, आपल्याला जावई मातूर पोलीसच हवा. हा सांगून ठेवतो. हा, मला नाही पोलिसाशी लगीन करायचं, मी बी सांगून ठेवते. हा. आता कोणाला आणखीन? तू थांब, मी बघते. अहो थांबा की, कोण हाय? वाईस थांबा की, कोण हाय? नॉक करायला गेलो, नाकच हातात आलं. लक्षात तू आणि इथं काय करतोय? तुझे फोटो आणले. फोटो बघू बघू. अरे पण बा आहे ना घरात. अरे वा मज्जा. हा? बा घरात आहे. काय करतोय काय? कोण आहे का गंगे? तू काळजी करू नको, मी बघतो त्याला बरोबर. मीच आहे, घरचा माणूस लक्षा. तू तू कशाला आला इथे? मी निरोप सांगायला आलो होतो. कसला निरोप? टोणगे साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय पोलीस स्टेशन मध्ये. टोणगे साहेबांनी? कशाला? कशाला कशाला ग? हा, टकलू हैवानाची गँग माहितीये का? टकलू हैवान ती आली आहे गावात. टकलू हैवानाची गँग? हैवानाची गँग? अगं भैया, माईला ही टकलू हैवानाची गँग म्हणजे लय डेंजर आहे. मग? काय र, तू खरं सांगतोयस ना मग? तुमच्या नम्रा शपथ, खोटं सांगत असेल तर म्हणू दे. टोणगे साहेब तुमची वाट बघतायत. असं म्हणतोय? हा. मग मला गेलंच पाहिजे. गंगे बूट आण, बूट. अहो बूट कसले घालताय? अहो असाल तसे या, असं टोणगे साहेबांनी सांगितलंय. हा? ड्युटी फर्स्ट बाबा. ए तू बाजूला चल चल. ए गंगे, मी जाऊन येतो. ते टकलू हैवानाची गँग आली आहेत, मी बघतो त्यांना. हा, ही पिढा तरी म्हणायची. पिढा आली, हं? पिढा गेली. म्हणजे ना, तुझा बा नाही का बाहेर गेला? म्हणजे ती गँग आलीये का नाही? गँगचं काय घेऊन बसली? म्हणजे ना, मंजिर मंजिर काय करती? हा? तुझा बा गेला दुरी, आपण दोघच घरी. चल हट. अगं शर्ट फाटेल गंगे. गंगा मेरी माँ का नाम, बाप का नाम ही मला. तुझ्या मायला मला घराबाहेर काढून तुझं हे धंदा चाललं होय? तुमच्या गंगेला मी डान्स शिकवत होतो. असं? चल तुझ्या बाकडं. काय बाबा काम करताय? झुंजारराव, या तुमच्या कार्ट्याला सांभाळा, नाहीतर बेड्या घालून लॉकअप मध्ये पाठवून मी. अहो पण हवालदार साहेब, केलं काय यानं? काय केलं काय नाही केलं ते विचारा. तेच म्हणतोय मी, काहीच केलं नाही. हे उगाच पकडतात बाबा मला. तू चूप रे. अहो पण केलं काय लक्षानं? ह्यो तुमचा कार्टा माझ्या घरी आला ना, मला म्हणाला साहेबांना ताबडतोब चौकीवर बोलवलंय, गावात दरोडा पडलाय. बरोडा? सांगतोय काय? मी होतो नव्हतो तसं चौकीवर पळालो. आणि मग? मग काय समजा खोट. मी नुसता कावलो ना घरला परत आलो तर ह्यो तुमचा कार्टा माझ्या पोरी बरोबर अहो पण तुमच्या पोरी बरोबर काय? माझ्या पोरी बरोबर नाही नाही ते चाळ करत होता. लक्षा पेटतायत काय म्हणतात हवालदार साहेब? कसले टाळे करत होता? अहो कसले चाळे बाबा. आपली गंगा आहे ना, तिला सिनेमाच्या गाण्याचा भारी नाच म्हणून आम्ही दोघं जण गाणं म्हणत होतो. बाप गेला दुरी. खोटं बोलू नका, मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय. झुंजारराव, ह्यो पुन्हा खोटं बोलला ते याला लाकअप मध्येच टाकेन मी. अफवा पसरवणं कायद्यानं गुन्हा आहे. आणि खबरदार, पुन्हा माझ्या घरला आलास तर येतो मी. या असे वरचेवर परत या. अच्छा. काय चालवलंय हे? शोभतं का तुला असलं वागणं? बाबा तुम्हाला असं बोलवतो तरी कसं? अहो तुमचा मुलगा ना मी असं करीन तरी का? मग गावात नृत्यशाळा व्हाव्यात म्हणून गंगेला नाच शिकवायला गेलो होतो बाबा. काय फाजीलपणा चाललंय हो? अरे कावळे साहेब, या या या, बसा बसा Sit बसा down, sit बसा. down. काय बी नको मला. मी स्टँडनी काय तेच ठीक आहे. काय चाललंय काय तुमचं हे? अहो पण झालं तरी काय कावळे साहेब? झालं तरी काय? हा. वर माउथ करून मला विचारताय? म्हणजे तुमचा पेपर तुम्ही रीड करत नाही? काय नाही पेपरात? वाचा. सकाळपासून पेपरच वाचायला मिळाला. काय? बघू. हा बघा बघा, काय गोंडस फोटो आलाय तुमचा. हा. आणि वर हेडलाईन बघा ना बाबा. रेल्वे अपघातामध्ये थोर नेत्याचे दुःखद निधन. निधन झालंय माझं म्हणजे मी डाईड. मी अख्खा जिवंत आहे कम्प्लेट. जिवंत आहात. काय झालं, माझ्यातून मिस्टेकची चूक झाली आणि तुमचा फोटो छापला. हा चुकून तो डॅम्बिसपणा मुद्दाम केलायस तू. हा, झुंजारराव, हे लय हेवी जाईल तुम्हाला. हा, सांगून ठेवतो. अहो कावळे साहेब, तेवढं आपलं जाहिरातीचं बघा. शटअप.
वर बाउन्स करून जाहिरात मागताय. तुम्ही नुसतं आता सीओ अबनुकसालीची केसेस भरतो तुमच्या पेपरावर. हा आईज वर करून बघताय काय? हा? अहो आज सगळेच जात आहेत. लक्षा लक्षा, अरे काय केलंस तू हे? बाबा बाबा पण गेले वाटतं. काय झालं बाबा? काय झालं? अरे सरपंच चांगल्या जाहिराती देणार होते तर तू चुकीचा फोटो छापून त्याला मारून टाकलंस. अरे आधीच आपल्या पेपरला खप नाहीये, तुला बातम्या आण म्हटलं तर तू त्या गंगी बरोबर उलाढक्या करत हिंडतोस. तेव्हा गजानना तूच आता या लक्षाला सुबुद्धी दे रे. पिताश्री गजाननाची शपथ घेऊन सांगतो, अशी सनसनाटी बातमी आणीन की तुमचा पेपर सुपरहिट होईल. आणि नाही आणली तर तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. पिताश्री येतो मी. आता हा पुन्हा कधीच दिसणार नाही. मला धक्का मारतो तुला मी दाखवतो आधी प्रतिज्ञा. जरा बूट चोरी करा. देवळाच्या बाहेर नुसते बसलेत, छापायला काहीच नाही. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार गणराया. आपल्या राज्यात काय चाललंय काय? काहीच चाललेलं नाही, काही घडतच नाही. आणि हे जर असंच चालत राहिलं तर आम्ही काय भांडी घासायची? म्हणजे आपण पडलात विघ्नहर्ता, दिसलं विघ्न कर दूर, दिसलं विघ्न कर दूर, अशी लोकांची सटासट विघ्न दूर करत राहिलात. पण तुम्हाला काही कल्पना आहे तुमच्या या धोरणामुळं आमच्यावर केवढं मोठं विघ्न आलंय ते? बोला ना. एवढं मोठं गाव, काय करायचं काय? खून नाही, दरोडे नाही, नदीला पूर नाही, साधा भूकंप नाही. मी काय म्हणतो, खून दरोडे सोडा, पण तुमच्या देवळाच्या बाहेरच्या चपलाही कोणी चोरत नाही. नाही, मला काय म्हणायचं, या गावात काही घडत मग आम्ही लिहायचं काय? कागद घेऊन नुसतं फिरायचं? बोला ना बोला. अरे लक्षा लक्षा, अरे काय म्हणतेस देवासमोर? हे बघ गंगे, तू मध्ये बोलू नकोस. आमच्या दोघांची जरा लिंक जुळायला लागली. प्लीज 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 प्लीज. विघ्नहर्त्या, माझ्यासाठी, तुझ्या या भक्तासाठी गावामध्ये असं काहीतरी सनसनाटी घडव. आणि फक्त मलाच कळव. म्हणजे काय, अशी एखादी सनसनाटी बातमी घेऊन येईन अशी तुझी शपथ घेऊन घराच्या बाहेर पडलोय. मेरी इज्जत तेरे हात में है गणराया. येतो मी. अरे लक्षा लक्षा, गणपती राया, तू याचं काय बी ऐकू नकोस. तुझी आमच्या गावावरती अशीच कृपा राहू दे. लक्षा, अरे अरे लक्षा, तुझं डोस का ठिकाणार हाय का? काय येडावाकडं मागितलंस देवाकडं? मग काय करू? वेडावाकडे छापलं नाही तर लोक पेपर वाचत नाही हल्ली. म्हणून काय देवालाच म्हणायचं वाईट बातमी दे म्हणून? मग काय सांगणार? बातमीच पाहिजे ना तुला. हो. चालव की तुझंच डोसक. ते नाही चालत म्हणून देवाकडे आलो ना. असं मग माझ्या बाला कसं थापा मारून घराबाहेर काढलंस? हा, या बाला डोसकं नाही म्हणून मारली थाप. हा? टकलू हैवान गँग गावात आली म्हणून. आता ही बातमी काय छापायची? छाप. गंगे गंगे, हे सनसनाटी बातमी सापडली. असं टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. हवालदार 100. यस सर. ही बातमी वाचलीत? हा वाचली साहेब. पर त्या बातमीवर जाऊ नका, काय खरं नाही. म्हणजे अहो त्यो झुंजाररावांचा लक्ष आहे ना, 1 नंबरचा डॅम्बिस आहे साहेब. हे बघा, त्या लक्षाबद्दल मला काही एक सांगू नका. त्या गँगचा तपास लावा आणि गावात पहारे बसवा. अहो तसं काय नाही आहे साहेब, ही बातमी खोटी आहे. हे पहा, खोटी असो अगर नसो, ड्युटी मीन्स ड्युटी. हा. आणि आजपासून तुमची नाईट ड्युटी. नाईट ड्युटी? हो. आणि हे पहा, ताबडतोब दारूच्या गुत्त्यावर जा. दारूच्या गुत्त्यावर सकाळी सकाळी? हो, पाहिजे तर पुन्हा संध्याकाळी जा. दारूचे गुत्ते, यस सर. मटक्याचे अड्डे, सर्व छान मारा. यस सर. त्या हैवान गँगचा अड्डा शोधून काढा. यस सर. गावात बंदोबस्त वाढवा. यस सर. आणि हो, ते सर्व टकले आहेत हे लक्षात असू द्या. यस सर. गावात नवीन टकलू दिसला तर त्याच्या टकलाची चौकशी करा. यस सर. हा टकलाची? आय मीन त्या माणसाची चौकशी करा. यस सर. अगं यमे, झुंजार पेपर मध्ये काय वाचलंस का नाही? काय ग? अगं गावामध्ये हैवान गँग आली म्हण. अगं बया, टोळीमध्ये समद टकलायत.
ते दरोडे चोरी करणारेच आहेत ती. पेपर मध्ये लिहिले टकल्या माणसापासून सावध राहावा. अगं बया, आमचे मालक बी टकलेच आहेत ती. अगं आपल्या माणसापासून हवं. कुणी पारक माणूस टकलं दिसलं म्हणजे सावध राहायचं. हो बाई, आ? वाघमारे वकील कुठे राहते? वाघमारे? वय हो, कुणी सांगण्यात आले बघा. वाघमारे. हे बायानो, काय झालं? का ओरडताय? मी गावात पाहुणे आलोय. तुम्हाला टकलू पाहुणं चालत नाही वय. हे बघा, मला वाघमारे वकील हवाय. असं वय, चला धावतो. मायला त्या लक्षाच्या बातमीनं नुसता कल्ला करून टाकलाय. चला. कोण? अरविंद सामंत? काय म्हणताय? पेपर विकला गेला? अहो जाणारच, बातमी तशी छापली होती. आणखीन अंक पाहिजेत? आपण आता फक्त डाक ऍडिशन आहे. ठीक आहे, तुम्ही असं करा, नानाला पाठवून द्या, त्यांच्यावर पाठवून देतो. हा? काय ब्लॅकने अंक विकला गेला? बघा, असे अंक काढा हो तुम्ही. आता पता गप्प बता. आपला अंक ब्लॅकने विकला गेला. आग लाव तुझ्या अंकाला. आग लावा. या या सासरे बुवा या. मला सासरे बुवा म्हणू नको. बरं आहे मामनजी. तुझ्यासारख्या डॅम्बिसाला पोरगी देण्यापेक्षा तशी बसवीन घरात. ती बसवा हो, तुम्ही तर बसा 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 मी बसा. इथे बसा आलो नाही. मग उभे हे, राहा. हे, जड जाईल तुला. हे हलकं आहे. अरे हे म्हणजे त्यातली बातमी जड जाईल तुला. आधी मला फसवलं, मग खोटी बातमी छापून अख्ख्या गावाला आग लावून दिली. तुझ्या आईला- अहो ती खोटी बातमी नाही, खरी बातमी आहे. तुमच्या गळ्या शपथ माझ्या. हा चुप! खोटे शब्द घेऊ नको, नरकात जाशील. तिथं भेटू आपण. काय रे, ही टकलू हैवानाची गँग गावात आली हे तुला कोणी सांगितलं? हा बोलला. हा कसा बोलला? त्याला बोलताच येत नाही. त्याचं काय झालं? इकडे या. त्याचं काय, ते आमचं एक टॉप सिक्रेट हा? आहे, कुणाला सांगता येत नाही. का? अहो जर मी तुम्हाला सांगितलं आणि उद्या जाऊन तुम्ही बातमी आणली, आम्हाला काय महत्व सासरे बुवा? तुझ्या आईला तुझा सासरा गेला खड्ड्यात. केवढा खड्डा खाणावा लागेल माहितीये का तुम्हाला? थोपाड बंद कर. चिंदळीच्या जावई होतोय माझा. अरे तुझ्या बातमी पाहिजे, मला रात्रीची ड्युटी लागली. दिवसभर झोपायला मिळेल ते. चुप! असं काय करताय? हो तुम्ही रात्री जागून टकलू हैवानाला पकडलत ना, बढती मिळेल तुम्हाला. 100च्या ऐवजी 200 मिळतील. आहात कुठे सासरे बुवा? लक्ष! जावई बडाव कधीतरी. गुड मॉर्निंग. कम इन माय कॅबिन. येस सर. उमा, तुझं हल्ली कामाकडे दुर्लक्ष होत आहे. नाही सर, मी यास तुझं अजिबात लक्ष नाहीये. म्हणूनच मी तुला तुझ्या गावाला परत पाठवणार आहे. पण मी काय केलं सर? ही बातमी वाचलीस? हो सर, केव्हाच वाच. तरीही तू गप्प राहिलीस. जिच्या नावानं लोक थरथर कापता, जिच्या बातमीसाठी रिपोर्टर जीव टाकता, ती हैवान गँग श्रीरंगपूरला येऊन थडकले तुझ्या गावात. आणि तू इथं काय करतेस? व्हॉट आर यू डुईंग हिअर? बाप रे, म्हणून तुम्ही रागवला होतात? सर, मी पण तोच विचार करत. नो 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 नो, अजिबात विचार करू नकोस. ऍक्शन घे. मिळेल ती एसटी पकड आणि श्रीरंगपूर गाठ आजच. सर, श्रीरंगपूरला तर मी एका पायावर जाईन, धावत. धावत जायची गरज नाहीये, एसटीने जा. आणि हो, हे ठेव तुझ्याकडे. काय? पिस्तूल? दचकलीस ना? अगं, हा लायटर आहे. ओ. पण हेच दाखवून मी एकदा एका गुंडाच्या तावडीतून सुटलो होतो. वेळ प्रसंगी तुझ्याही उपयोगी. कीप इट विथ यू. थँक्यू सर. आणि हो उमा, जरा जपून राहा. शेवटी गाठ आहे हैवान गँगशी. सर, तुम्ही काही काळजी करू नका. श्रीरंगपूरचा गणपती म्हणजे जागृत देवस्थान आहे. तो आपल्या पाठीशी असल्यावर यश निश्चितच मिळेल. येस येस, विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. झुंजार पेपर बहुतेक खरंच चालत नाही असं दिसतंय. पेल तरी वाचते की नाही कोण जाणे. वाजली बाबा. कोण उमाताई तुम्ही?
काय रामू काका बरे आहात ना? हा बरं. मामा कुठे आहेत? लक्ष कुठे आहे? कोण उमा? ये ये ये, ये मामा नमस्कार करते. असू दे असू दे. आणि काय ग एकटीच आलीस? हो. अक्का कशी आहे? आई एकदम मजेत आहे. आणि आता मला सांग, या वेळी तरी चांगली भर भक्कम रजा टाकून आलीस की नाही? रजेचं काय सांगताय मामा? मी चक्क ड्युटीवर आले. ड्युटीवर म्हणजे? ते सगळं सांगते पण लक्ष कुठे आहे? हाय उमा. हाय लक्ष, हार्टी काँग्रेस, Thank you. हार्टी काँग्रेस. कशाबद्दल? कशाला काय? अरे हैवान गँगची एवढी बातमी नाही का छापली तू? हा हो ना छापली. अरे एवढा मोठा बॉम्ब टाकून सगळ्यांची बॉम्ब केलीस तू. हो ना हो ना. अगं ही बातमी छापल्यापासून झुंजारचा खप अगदी धणक्यात वाढलाय. हम्म. उमा तुझ्या अपराधलाही आम्ही माग टाकलाय बर का? हो ना. अहो अपराधसाठी अशीच एखादी सनसनाटी बातमी मिळावी म्हणून तर इथे आले मी. हा. बाबा आपल्याला निघायला हवं. हो. चला चला. तुम्ही कुठे निघालात? लांब अगं सगळ्या गावकऱ्यांना सावध करण्यासाठी आज सभा आहे गावात. तिकडेच चाललो होतो आम्ही दोघं. चला, चला. व्हेरी गुड, मी पण येते तुमच्या बरोबर. कशाला? अरे कशाला म्हणजे काय? मी जातीवंत बातमीदार आहे. जिथे बातमी तिथे मी. म्हणूनच म्हणतो नको ते छापची आणि घोळ होईल नाही का? अरे पण हे बघ उमा, हा. तू आता प्रवासाहून आली आहेस, दमले असशील, तू आता विश्रांती घे. वॉश घे वॉश. हे बघ लक्षा, आय एम ऑन ड्युटी. ऑन ड्युटी नो विश्रांती. चला चला मी पण येणार. हल्लीच्या मुली फारच काम करतात बुवा. येऊ दे रे तिला. हो, चला 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 चला. तर बंधूनो, ही हैवान गँग आपल्या गावात येऊन ठेपलेली आहे. या बातमीवर कुणाचाच विश्वास बसणार नाही. अरे तरी पण बंधूनो, काय बी झालं तर ही बातमी 100% खरी आहे. तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनी दक्षता काय पाहिजे. आपण कंप्लीट सावध राहायला पाहिजे. त्या पोलीस लोकांनी डोळ्यात आईल घालून गस्त घालायला पाहिजे आणि रात्रीचा डे करून त्यांनी नाईट ड्युटी करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या डेंजर हैवान गँगचा सामना करू असा मला विश्वास वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीरंगपूर. तेव्हा या प्रसंगी लक्ष्मीकांतराव घोरपडे यांनी 4 शब्द सांगावेत अशी मी त्याची रिक्वेस्ट करतो. बंधूनो आणि त्यांच्या भावजयानो, खरं म्हणजे मला बोलायची सवय नाही, लिहायची सवय आहे. आज आपल्या गावामध्ये टकलू हैवानाची गँग कुणी आणली? मी आणली. चुकलं काय? आपली बातमी मी आणली. आज गावावर मोठं संकट आलेलं आहे. गणपती रायाला मी रिक्वेस्ट करतो, या संकटातून गावाला मुक्त कर आणि माझं पण संरक्षण कर रे. राज्यात प्रचंड दहशत निर्माण केलेली टकलू हैवान गँग थेट श्रीरंगपूरमध्ये दाखल झाल्याचं लक्षात इतक्या रात्री कुठं चाललाय? गंगीकडे. काय? गँगकडे. गँग? तू गँग कडे चाललाय? हो, ती गावात टकलू गँग आली आहे ना, म्हणून सगळेजण गस्त घालतायत. मी सुद्धा चाललोय पहाऱ्याला. यु नो, आय एम अ व्हॉलेंटियर. व्हेरी बिग पोस्ट, यु नो. लक्षा इकडे ये. अहो मी खरंच इकडे ये. अहो मी खरंच जातोय पहाऱ्याला. व्हॉलेंटियर पहारा मी. वा 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 वा. अरे आज खरा तू या झुंजाररावचा बच्चा शोभतोस. धन्य झालो आज. गंगा पावली. कुणाला? म्हणजे मलाही लवकर जायला पाहिजे, म्हणजे मलाही गंगा पावेल. उशीर होतोय ना. कशाला? पहारा करायला. हो, जपून पहारा कर. कारण त्या गँगचा तुझ्यावरच डोळा असणार. कुठली गँग? हा, टकलू गँग. पहारा करायला पाहिजे मला. लक्षा, तू नक्की पहारा करायला चाललायस ना? हो, म्हणजे काय? खोटं वाटलं की काय तुला? खरंय ना? हा. मग मी पण येते तुझ्या बरोबर. चल ना. तू कशाला? ते मुलींचं काय काम तिकडे? काय हो? मुलगी असले म्हणून काय झालं? मी रिपोर्टर आहे. काय हो? हो. हा, एखादी सनसनाटी बातमी मिळत असेल तर मला पाहिजेच आहे. मी पण येणार तुझ्या बरोबर. संसर्डी बातमीने सगळा घोटाळा केलाय. तू असं कर, तू घरीच थांब. हे तुला बातमी देतील. मी जाऊन येतो. लक्ष बघा हे ना बघ मामा. उमा, ते जाऊ दे. चल तू बस तिथं. हा, काय म्हणत होतो मगाशी तुला? सनसनाटी बातमी काय बरं ते? गंगीला भेटायला जातो. गंगीला कोण आहेस तू? मी आहे. अहो जरा टॉर्च बंद करा ते. टॉर्च. कोण? लक्षा? काय रे एवढ्या नाईटला कुठे हिंडतोयस तू? ते गस्त घालायला चाललोय. अरे बरले का गस्त घालायला आलो ना कशाला? कंपनीला कोणतरी बरोबर घ्यायचं नाही. वाटेच बघतो कोण सापडला तर. हा, कोणतरी बरोबर घ्या हो. आणि गस्त घाला बरं का? हो. सावध राहायला पाहिजे हो. आपण. मग काय चालतंय त्या गँगचं? चला 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 कामाला लागा. आज कोण गंगेला भेटू दिलं असं वाटत नाही मला. गंगे, हे गंगे, काय अगं मी चाललोय रात्रीच्या पाऱ्याला. आज नाईट ड्युटी आहे माझी. असं? वय पर बाबा, हा?
तू तर म्हणत होतास की ही बातमी खोटी आहे म्हणून. अगं बातमी खोटीच आहे हम्म. पण ड्युटी म्हणजे ड्युटी मला गेलंच पाहिजे हं. आणि एक लक्षात ठेव काय? ते दार नीट लावून घे वय 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 वय. हं? अगं हे अगं आता नव मग? मी बाहेर गेल्यावर हा हा येडी कुठली हा, हा. आणि हा हा? रात्री कुणी बी दार ठोकलं हं. तरी उघडायचं नाही नाही. कुणाला बी घरात घ्यायचं नाही हा हा? नाही. हा हं. नीट लावून घे होय. याला रात पालीला आता सकाळपर्यंत येऊ नको. आय, 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 आय. लक्ष तू इथं आणि ह्या वक्ताला का काय झालं? बा नाही घरात. मला माहित आहे म्हणून तर आलो. हा? ए, दरवाजा उघड ना दरवाजा. नाही नाही बानं सांगितलंय घरात कुणाला बी घेऊ नकोस म्हणून. गंगे गंगे हा? अशी निष्ठूर नको का होऊस. हा? दिवस रात्र माझ्या काळजातनं एकच आवाज येतोय. गंगे गंगे आता ग बया हा. खरं की काय? हो, हो. बघू बघू. येडी का खुळी. हा? अगं इथनं कसं कळणार. मग? दरवाजा उघड क्लिअर आवाज येईल. हा. आ, आ, गंगे हम्म, ये हम्म, आणि ऐक. हम्म. येतेस ना. इकडे नाही हा? इकडे इकडे. हा. गंगे गंगे अगं बया खरंच की. हो ना. हम्म. ऐक ऐक. गंगे आणखी मोठ्याने येतो या. मी व्हॉल्यूम वाढवला. गंगे अगं काय चाललंय काय? गंगे काय चाललंय काय हे? गंगे गंगे काय चाल कुणाशी बोलतेस तू कोणी नाही कोणी नाही कोणी नाही. मग दार का ना उघडा हा, उघडते ना उघडते. अगं दार दार उघड म्हणतो हा, ना उघडते ना. आता तुझ्या तर बापरे काटे खाली जमा बसला तर खाट खालीच यायची. हा, उघडते उघडते. गंगे हा काय चाललंय काय तुझं कुठे काय काहीच नाही काहीच नाही. पर बाबा तू परत का आलास? अगं गडबडीत पट्टा विसरलो पट्टा. हा हा कुठं ठेवला होता बरं कुठे ठेवला होता? कुठं ठेवला होता बरं ठेवला होता. हा हा? पलंगावरती ठेवला होता हा, चला. पलंगा खाली तर पडला असं नस शकाल. हा थांब बघतो तू थांब मी बघते मी बघते. पडला. ये ये ये. छप. ऐक, ऐक. हा पट्टा. सापडला ना व? मला वाटलंच होतं पलंगा खाली असणार असं कधी झालं नव्हतं जातीयस ना वर? हं? जातीयस ना. काय ग गंगे हा? खरंच कुणी इथं आलं नव्हतं ना हो हो नाही हा? कोणीच नाही. हो नाही 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 काय हा? कोण ओरडलं कुठे काय कोणीच नाही. ए पाय काढे हाताची चपाती झाली माझ्या. नमस्कार. या ना आत या ना. हा? तुझ्या माईला तू ये बाहेर हा? रात्रीच्या पार्याने माझ्या घरी काय करत होता ते खाटे खाली लपून पहारा करत होतो. हो हा? आईच्या पण बघ नाही आईच्या घरात. पदे काय भंकस लोक गुदगुल्या होतात आईच्या पदे पळू नको थांब तुझी जोड्याला पूजा हॅलो कोण कमिशनर साहेब मी टोणगेच बोलतोय. त्या टकलू यांची काही हालचाल? अजून तरी काहीच पत्ता लागला नाही साहेब. हे पहा मला वाटतं हा त्यांचा मोठा प्लॅन असावा. तुम्ही बंदोबस्त अगदी पक्का ठेवा. मी इन्स्पेक्टर महेश जाधवला आजच्या आज पाठवून देतो. ओके ओके बाय. एक्सक्यूज मी सर. या या इन्स्पेक्टर महेश जाधव. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आताच श्रीरंगपूरचा कॉल झाला. येस सर. त्या गँगची काहीच हालचाल नाहीये. सर मला वाटतं आपण त्या झुंजारच्या रिपोर्टरला गाठायला हवं. हम्म. त्याला ही बातमी कशी मिळाली हे पाहायला हवं. एक्झॅक्टली. आता वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही ताबडतोब श्रीरंगपूरला निघा. गुड आयडिया सर. मी लगेच निघतो. गो अहेड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.
एक्सक्यूज मी. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. माझं संपादकांकडे काम आहे. तुमचं नाक दाबू का? अहो संपादक साहेब कुठे आहेत? माझं अर्जंट काम आहे. एक्सक्यूज मी. येस, मे आय सिट डाऊन? प्लीज गो अहेड. मी महेश जाधव, इन्स्पेक्टर महेश जाधव. बरं मग. मुंबईहून आलोय मी. अच्छा, हे पहा, माझं काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही पाठमारच बोलणार असला तर? तर काय, मी जाणून बुजून तुमचा अपमान करते असंच समजाल ना तुम्ही? उमा, तू हो मीच. तू इथे कशी काय? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की झुंजाराव मध्ये मामा लागतात म्हणून? हो येस. पण तुम्ही इथे कसं काय? तुमच्याच पेपर मधली हैवान गँगची बातमी. हैवान गँग हे माझं खास टार्गेट आहे. आय थिंक यू नो इट. येस आय डू. उमा, ही बातमी दिली कोणी? आय मीन ह्याचा रिपोर्टर कोण आहे? माझा मामी भाऊ लक्षा. मी त्याला भेटू शकतो? येस ऑफकोर्स. उमा, अरे आलाच तो. काय उमा, कसली शाही मागवलीस? का रे, काय झालं? उल्हासनगरची आहे, उमटतच नाही. अरे हे कोण? अरे हे महेश जाधव. उल्हासनगर मधून आले? काहीतरी काय. अरे ते मुंबईहून आले. व्हेरी Hello. तुलाच भेटायला आलेत ते. मला? अरे वा, काय काम काढलं आमच्याकडे? तुम्ही जी बातमी दिलीत ना हा. हैवान गँग, हो, हो. त्याच्या इन्क्वायरी साठी आलोय. अच्छा, कुठल्या प्रेस मधून आलात? अरे प्रेस मधून नाही, मग TCB CID ऑफिस मधून. हा? CID इन्स्पेक्टर आहे ना मी. अच्छा, सियाडी. शी, लक्षा लक्षा, अरे सगळं तोंड काळं करून घेतलंयस तू. आता मला सुद्धा या गावातलं तोंड काळं केलं पाहिजे. अरे? आपलं ते तोंड धुवून आलं पाहिजे. नाही, मी येतो आता. मी मी काय जातो, म्हणतो, मला excuse सोडा, me. मला जाऊ दे. मी लक्षा. उमा, अगं काय झालं ह्याला? काही नाहीये मामा. अहो नेहमीच्याच धांदटपणाने सगळे शाई उडवून घेतली तोंडावर. हे कोण? हे इन्स्पेक्टर महेश जाधव. हॅलो सर. द ग्रेट इन्स्पेक्टर महेश जाधव. हा? आमच्या उमाला भेटायला आला होता वाटतं. नाही मामा, ते तर तुम्हाला. तशी लपवाछपवी करायचं काही कारण नाहीये. बाकी इन्स्पेक्टर महेश, तुम्ही आलात, फार बरं केलं. अहो आमची उमा तुमची सारखी आठवण करत असते. रिअली? अहो इकडं तुमच्या धाडसाची, व्यक्तिमत्वाची अखंड तारीफ चाललेली असते. नाही मामा, मी ते. हो, आलो माझ्या लक्षात. हा? बरं बसा तुम्ही दोघं बोलत. नाही म्हणजे काय, उगाच माझी अडचण नको. काय इन्स्पेक्टर साहेब? नाही म्हणजे उमा बेटी, नाही म्हटलं कधी काळी आम्हीही जवान होतो. हा? अहो, पण मामा. आमचे मामा म्हणजे जरा. हो इट्स ऑलराईट. तुझ्या मामाने सुचवल्याप्रमाणे बसूया की गप्पा मारत? खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. या बाया. खोट्या बातम्या छापतोय. छाप. काय रे? अरे साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो. आयला, या हो, बोंबला. अरे धडपडतेस कशा पायी? भिजल्या कोंबड्या गत. भिजलेल्या कोंबड्यासारखीच गत झाली आहे माझी. म्हणजे? थोड्या वेळाने मला शिजवून खाणार आहेत. खायला ये हा. अरे पण झालं तरी काय? काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं रामायण झालं, आता महाभारत व्हायचं बाकी आहे. म्हणजे? तो इन्स्पेक्टर महेश आलाय मुंबईहून चौकशीसाठी. कसली चौकशी? अगं कसली चौकशी म्हणून काय विचारतेस? अगं मी ती बातमी दिली होती ना टकलू हैवानाची, ती अंगाची आली आहे माझ्या. हं? तो इन्स्पेक्टर महेश म्हणतो, बातमी दिलीच ना, दाखव टकलू हैवान. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर अशी गत झाली आहे माझी. मग दाखव की तुझा बाप. चावटच आहे, कानाखाली आवाज काढीन. बाप काय, टकलू हैवान पाहिजे त्याला. वाय वाय, या भया, म्हणजे तर टकलू हैवान खराच आल्या बिगर तुझी सुटका नाही म्हण की. येडं का खुळ तू? काय झालं? अगं टकलू हैवान खरा कसा येणार? मग? आणि समजा खराच आला. हं. खराच आला. काय रे, काय झालं? गंगे गंगे, आयडिया. आपल्या गावात टकलू हैवान येणार. म्हणजे रे? येणार आणि आला की सरळ तुझ्या घरी जाणार. माझ्या घरी? आणि तुझ्या बापा समोर तुला उचलून घेऊन जाणार. आणि डंटडे. तो कसा काय? तो कसा काय? ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा. नमस्कार.
कोण आहेस तू 50-50 कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, टकलू हैवान आ जाएगा। कौन आ जाएगा? टकलू हैवान आ जाएगा। वो आ गया। अब तेरा क्या होगा कालिया? कालिया नवा हवालदार 100 म्हणतात मला। आदमी 1 और 0 2 ये नाइंसाफी है रे। अब मैं तेरा 1-0 उड़ा दूंगा। टकलू हैवाना, माझ्या बाला नग मारूस, एकलाच बा आहे माझा। एकला है, काला है, तू भी एकली है। तिकडे कुठं चालला? क्या नाम है रे तुम्हारा? गंगू। गंगू। येडापडा झालास की काय? कब तुझ्या भावाला बरोबर येडा करतो। बहुत प्यारा नाम है रे गंगू। हे हात नको लावे। तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी, आपला ठाकोर। टकलू हैवाना, हे तुला जड जाईल। मी हवालदार आहे आणि हवालदाराच्या हातून तू सुटणार नाही। पोलीस लोक टकलू हैवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही। का माहितीये? का? कारण त्याला एक पण केस नाही। डोळा फोडू काय? डोळा फोडू? हसणार नाही। तुला काय वाटलं गावात टकलू हैवान आलाय? ही बातमी खोटी आहे। अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान। मला घाबरला। हे गाली देणे का? ऐक किसका आहे? तुझाच आहे। माझंच आहे। ऐक, 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 ऐक. तुझं काय होणार रे? लक्ष Shut up! What nonsense! मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली। ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनवून 1-0 बनवलंस। बघा ना, या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर, व्हॉट हॅपन? त्याच्या इंग्रजीवर जाऊ नका। 1 नंबरचा डॅम्बी साहित्य। मराठीत सांगतो, माझी चूक झाली साहेब। चूक झाली गाढवा। तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो। कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी। जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोय। टकलू हैवानाला, टकलू हैवानाला। त्या लांडगा आला रे आल्यासारखी गत व्हायची तुझी। आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत। शाळेत असताना ऐकली ती गोष्ट? खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे। त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो। नाही टाका पण- टाकाच। तुमच्या मुलीचं काय होईल मग? नाही महेश, प्लीज असं करू नकोस। त्याच्या वतीने मी माफी मागते। वय साहेब, एक डाव माफ करा त्याला। तू गप्पा कायच गंगे? बोलू दे की तिला। तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे, ह्या वेळेला माफ करतो तुला, पण याद राख पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल। मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही, सारखा घाम येतो तिकडे मला। आणि इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार जाऊ दे त्याला। हा? साहेब, तुम्ही किती चांगला आहे सा। तुमचं लय थँक्यू बघा। थँक्यू। हे गंगे चल घरला पहिली। चल. कावतोय कावतोय, बीपी वाढेल तेव्हा कळेल। महेश, थँक्यू व्हेरी व्हेरी मच। खरंच तुझे आभार कसे बनवायत हेच कळत नाही। अशा वेळी आभार मानूच नाही। तू आता मुंबईला परत जाणार असशील तू म्हणत असशील तर निघतो। आणि थांब म्हटलं तू म्हणून तर बघ। मला वाटतं उमा, लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो। म्हणजे नेमका काय तो मला सांगता येत नाही, बट लेट अस वेट अँड सी। काही दिवस मला थांबावं लागेल इथं। तू इथे थांबतोस इतकं बरं झालं। तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल। रिअली? उस्ताद, श्रीरंगपूरची पुरी खबर घेऊन आलोया। झुंजार मध्ये बातमी आली आणि समजा गावाची हवापाट टाईट झाली। कुणी बी टकलू दिसला की समजा सुसाट पळत सुट्ट्यात। बातमी झुंजार मध्ये
हुळकंबो खुश झाला. हुळकंबू? पण वस्तात तुम्हाला तर टकलू हैवान म्हणतात. हुळकंबो हे माझं पाळण्यातलं नाव आहे. काय कंड्या बातमी. आई उए, आई आई. नुसत्या बातमीनं हवा टाईट झाली. टाईट. मग आम्ही स्वतःच गेलो तर काय राडा होईल. छे वस्ताद, वस्ताद तिथे जायचं नावच काढू नका. इन्स्पेक्टर महेश तिथे ठिय्याच टाकून बसलाय. होय उस्ताद, मग आपण आयतेच खाऊ ना पोलिसांच्या आवडीत. पोलिसाच्या तावडीत. आई उए, आई आई. अरे हट. या टकलू हैवानाला पकडणारा पोलीस अजून पैदा व्हायचाय. काय आई उए, आई आई. कंड्या खुळा का खुळा. अरे बातमी खोटी निघाली म्हणून गाववाले गाफील असतील. पोलीस पण ढिल्ले पडले असतील. ढिल्ले. आई उए, आई आई. खरंय वाटतात हे मात्र खरंय. हा याच टायमाला गावात घुसायचं. श्रीरंगपूरचा सरपंच पण मालदार पार्टी आहे मडे. मालदार. वस्ताद, श्रीरंगपूर मध्ये घुसायला एक चांगला मौका आहे बघा. गावात मागी गणपतीचा उत्सव लय मोठा असतो या. त्या टायमाला जर आपण गावात घुसलो तर कुणाला पत्त्या बी लागायचं नाही बघा. आई उए, आई आई. कधी आहे? कधी आहे? आई उए, आई आई. कधी आहे मागी गणपतीचा उत्सव? टकलू हैवान श्रीरंगपूर मध्ये दाखल. काय टकलू हैवान श्रीरंगपूर मध्ये दाखल. आई उए, आई आई. आई उए, आई आई. गणपती बाप्पा चला, पूजा यथासांग पार पडली. आता मुख्य भाग तेवढा राहिला. हे तोरण श्रींच्या चरणी वाहिलं की झालं. पण भटजी बुवा, हा तोरण व्हायचा मान सरपंचांचा. असं आणि सरपंच तर गावात नाहीत. हो, अहो हा तर गावातला सर्वात मोठा मान. आणि त्यातून कावळे साहेब पहिल्यांदाच सरपंच झालेले. आणि तेच हजर नाहीत म्हणजे आश्चर्य आहे. अहो पण माझ्या आठवणीप्रमाणे हे तर प्रथमच होत आहे. हो ना. कावळे साहेब पुतणीच्या लग्नासाठी गेलेत आंबेजोगाईला. आणि आणखी 4 दिवस तरी येणार नाही. पण तोरणाचे कसे करायचे? कावळे साहेब नाहीत म्हणून पूजेचा खोळंबा चालणार नाही. छे छे. पूजेचा खोळंबा म्हणजे साक्षात स्त्रीचा खोळंबा. मला असं वाटतं यंदाचं तोरण झुंजाररावांनी चढवावं. एकदा सांगितलं ना की हा मान सरपंचांचा. अहो पण सरपंच असतील तेव्हा. अहो पण श्रींच्या चरणी सगळे सारखे आहेत. बरोबर. चढवा तोरण, चढवा. या सुंदरराव, या. ठीक आहे. जशी स्त्रीची इच्छा. मंगलमूर्ती मोरया गजानना. आई उए, आई आई. सरपंच, श्रीरंगपूरचा सरपंच. काय आई उए, आई आई. हैवानाला कुलूप म्हणजे खेळणं खेळणं. तुम्ही तिथे काय आलात? अरे पूजेसाठी आलो. आपलं ग्रामदैवत नाही का? पूजा केव्हाच झाली. अरे का खर तर मी अगोदरच याचा. पण गाडी घाटात ब्रेकडाऊन. बरं, पूजा बेस झाली नव्हता. अगदी सिस्टमॅटिक. माझ्या वडिलांनी तोरण चढवलं. असं गुड 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 गुड. अरे मी काय सेकंड तोरण उद्या चढवीन. हो ना. पण पूजा झाली का नाही? छान, येतो मी. सरपंच आयला गणपतीच्या पूजेला मी अबसेंट. तुम्हारो फर्स्ट काम तोरण चढवणे. गेट ओपन. आयला आमचं वॉचमन म्हणजे झोपाळूच आहे. काय करायचं, कुठं लक्ष द्या. चला. कोण आहे? कोण आहे? आई उए, आई आई. कोण आहे तुम्ही? सरपंच. कोण आहे तुम्ही? मालदार सरपंच.
म्हणजे तुम्ही टकलो आहात तर रवा? टकलू हैवान प्लीज मला लिव करा, मला लिव करा प्लीज. मला ऐका, मला ऐका प्लीज. पिस्तूल नको गुळी लागलो, गुळी लागलो, गुळी. नाही तर लई जरा रस्त्या, हो लई जरा रस्त्या, लई जरा रस्त्या. नको, नको. आई आई फोटो, टकलू हैवानाचा फोटो पकडा, साल्याला खतम करा. अरे हा लक्ष दिसतोय. अरे काय झालं? टकलू हैवान सरपंच खून कचाक. हो अरे का रे त्या सरपंचाच्या मागे लागलास? मागे बी एकदा खोटी बातमी छापून त्याचा खून करून मोकळा झालास. नाही आम्ही माझ्या डोळ्यांनी पहिलं खून करताना फोटो सुद्धा काढून ठेवला त्याचा. खरंच खरंच तुला तो टकले हवान एकदा भेटला पाहिजे, अहो, भेटला. त्याशिवाय तू सुधारणार नाहीस. अहो ते माझ्या मागे लागले, चल. माझा खून करणार आहेत ते. अहो माझा चल, 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 काय तो अहो थांबा ना. अहो असं काय करताय? अहो थांबा ना. अहो जी बापरे. कोण हाय? आले थांबा. आले अरे अरे लक्षा, असं थरथरतोयस का? काय भूतभीत पाहिलंस की काय? काय कुत्र बित्र चावलं की काय तुला? भूत नाही, सरपंच टकलू हैवान कचाक. अरे लक्षा, अरे माझ्या कर्मा, त्या टकलू हैवानाच्या भूतानं अजून पछाडलं काय रे तुला? नाही गंगे, अगं तुला सोडून मी घरी जात होतो. वाटेत मला सरपंच भेटले, सरपंच? माझ्याशी बोलले. पुढे गेलो, किंकाळी ऐकू आली. ती सरपंचाची होती. सरपंच कचाक, टकलू हैवान खून. अरे लक्षा, पुरे कर हे खुळचटपणा. नाही, नाही. अरे असला ह्या बाता मारण्या पाहिजे, नुसतं झंगाट येते गळ्यात. अगं तुझ्या गळ्या चप्पल सांगतो, तो टकलू हैवान मला मारायला आलाय ग. गंगे, गंगे दारू उघड. आता कोणाला आणखी? नको, तो टकलू हैवान आणि ते गँग आले मला मारायला. टकलू हैवान? कोण हाय? तुझा बाप दारू उघड. अगं बया, बाबा आला वाटतं. बाबा नाही, तो टकलू हैवान आहे. पण आवाज तर बास येतोय. तो टकलू हैवान तुझ्या बाच्या आवाजात बोलतोय. डेंजर माणूस आहे, दरवाजा उघडू नको. ए गंगे, दारू उघड. बास आहे की. आले आले. गंगे गंगे, राम 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 राम. गंगे अगं कान फुटलं का काय तुझं? मगापासून बोंब. तू परत
आणि इथं नमस्कार सासरे बुवा. मला सासरे बुवा म्हणू नको. आधी घराच्या बाहेर हो. तू गप गप. तू जातोस घराच्या बाहेर का उचलून फेकून त्या मांजरीच्या पिलाला? सासरे बुवा तुम्हाला खरंच सांगतो, अहो त्या सरपंचाचा खून करताना मी टकल्याला पाहिले. बाहेर गेलो तर तो टकल्या मला मारेल, माझा जीव घेईल सासरे बुवा. पण तू आधी बाहेर हो. अहो, चल. तुमच्या मुलीच्या चल. कुंकवाची तरी काळजी चल. करा सासरे बुवा. तू गप्प. असं काय करताय? अहो नको सासरे बुवा. अहो सासरे बुवा, तुमची मुलगी लग्नाआधीच विधवा होईल. अहो माझा ऐका. काय कुत्र तरी दिसतंय का? दाखव. बघ नीट बघ. अहो ते लपून बसले असतील कुठेतरी. आता चुप. जातोस मुकाट्याने घरला. अण्णा पुन्हा एकदा सांगून ठेवतो, दरवाजा ठोकलास तर हात पाय तोडून गळ्यात बांधीन. अहो तेच तोडते. जा घरला. जाऊ नका. जरा काळजी नाही जावं याची. ढकलू ढकलू नाही. सगळे टकलू गेले वाटतं. धावून धावून दमले असतील बिचारे. झाला इथंच कुठेतरी असणार तो. लपून बसलेला दिसतोय. शोधा. शोधून काढा झाल्याला. झाला. हरामी कुठे गेला काही कळत नाही. सापडलाच पाहिजे. वस्ताद सगळीकडे शोधला त्याला, पण कुठं बी घावाना झालाय. सापडत नाही. साला हरामी. असा होऊन नाही चालणार. सापडलाच पाहिजे. मुर्दाच पाडला पाहिजे. फोटो टकलू हैवानाचा फोटो. हॅलो, इन्स्पेक्टर महेश जाधव हिअर. हॅलो महेश, मी उमा बोलते. कोण? उमा, बोल. महेश, सॉलिड प्रॉब्लेम झाला रे. कसला प्रॉब्लेम? लक्षाचा काल रात्रीपासून काहीच पत्ता नाहीये. काय सांगतोस? हो ना, जाताना धड काही सांगून सुद्धा गेला नाही. अगं मग रात्रीच मला कळवायचं नाही का? अरे मला वाटलं रात्रीपर्यंत येईल तो. मी खूप वाट पाहिली त्याची. त्यातून काय झालं माहितीये, मामा सुद्धा काल रात्रीच बाहेर गावी निघून गेलेत. 4-5 दिवसांनी परत येणार आहेत ते. मी एकटीचे, मला काही सुचत नाहीये. मला खूप काळजी वाटते रे त्याची. अगं पण सगळीकडे इन्क्वायरी केलीस का? मित्र वगैरे? अरे सगळ्यांकडे चौकशी केली पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये. ओ माय गॉड. डोंट वरी, मी लगेच जीप घेऊन निघतो आणि शोध घेतो. ओके, तुला कळवीन मी. ओके, थँक्यू महेश. हवालदार 100. साहेब जीप काढा, आपल्याला लगेच निघायला हवं. कुठे जायचं? अहो लक्षात काल रात्रीपासून गायब आहे. तो लक्षाव आहे. काल रात्रीला आला होता माझ्याकडे. मग मी तिला हाकलून. अहो काही नाही ते बरळत होता. काय बरळत होता? हेच आपलं काय ते टकलू हैवान फुस असं नेहमीच काहीतरी थापा मारत होता. एनिवे, तुम्ही जीप काढा. साहेब आपण त्या साईडला पाहिलं तर साहेब माडरा नाही तिथे. काय झालं साहेब? हवालदार, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? कसला आवाज असेल? कुत्र बित्र एवढत असेल. कुत्र नाही हवालदार, हा माणसाचा आवाज आहे. खाली उतर. कुठून येतोय आवाज? लक्षा लक्षा लक्षा, अरे काय झालं तुला? तू इथे कसा पडलास? मी जिवंत आहे का? जिवंत आहेस तू लक्षा, पण तू इथे कसा पडलास? झाडावरनं खाली पडलो.
झाडावरती काय करत होतास तू? जीव मुठीत घेऊन फांदी मुठीत घेऊन लपून बसलो होतो. टकलू हैवान सरपंच पाहिलं त्या टकलू हैवानानं नुसतं झपाटले त्याला. अहो देवाच्या पत खरं सांगतो, टकलू हैवान माझ्या माग लागलाय. टकलू हैवान आपल्या गावात आहे. सरपंच खून कचाक टकलू. ए काहीतरी बनवू नकोस. अरे सरपंच गावात तरी आहेत का? देवपूजेसाठी उशिराने गावात आले तेव्हा टकलू हैवान त्यांना गाठलं आणि त्यांचा खून केला. कचाक. लक्षा, तू खरं सांगतोय? आई शपथ खरं सांगतोय. अहो, या कॅमेऱ्यात त्याचे फोटो काढून ठेवलेत बघा. हा जणू काय त्यानं तुला सांगितलं होतं मी खून करतो तू फोटो काढ म्हणून. तुम्ही गप्प बसाव, मध्ये मध्ये बोललं का सारखं? महेशराव या कॅमेऱ्यात खून आहे आपल्या ते फोटो आहेत. सासरे बुवा, गंगीला सांगा लक्ष काय तुला परत दिसणार नाही. चाललो खून टकलू हैवान सरपंच. लक्षा, जय श्रीराम. लक्षा, लक्षा, लक्षा. ओ माय गॉड. गचाक लागे काय? चांगला होता विचार. हवालदार, उचला त्याला. साहेब आणखीन दोघांना बोलू? अहो तो मेलेला नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. उचला. मेला नाही म्हणजे अजून काय पाटला सोडत नाही हा. टकलू हैवानाचा चेहरा, टकलू हैवानाचा चेहरा आजपर्यंत कुणी सुद्धा पाहिला नव्हता. पोलिसांच्या रेकॉर्डला फोटो सुद्धा नव्हता कधी. पण त्या हराम्यानं आज माझा फोटो काढला. टकलू हैवानाचा फोटो. होय उस्ताद, तो बी खून करतानाचा फोटो म्हणजे समजा पुरावाच पोलिसाच्या हाती घावलाय. लुका, तो पुरावा पोलिसांच्या बापाला सुद्धा सापडणार नाही कधी. सगळी दुनिया उलटी पालटी करीन आणि त्या पोराला शोधून काढीन. आणि मग मग दोन्ही खलास. तो पोरगा आणि तो पुरावा. काय आई टकलू सरपंच टकलू. गंगा गंगा. येस प्लीज. गंगा तू इंग्रजी कधीपासून बोलायला लागलीस गंगा? भूत 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 गंगा भूत. मी गंगा नव्हे, यमुना आहे. यमुना जळी खेळू खेळ अहो मी नर आहे. नर्स मग आमच्या प्रेस मध्ये काय करता? अहो ही प्रेस नव्हे, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल? हो. आता कसं वाटतंय तुम्हाला? गारगार वाटतंय. असं वाटतं एअर कंडिशन मध्ये. माझ्या पायाची कंडिशन अशी काय झाली? अहो कंडिशन नव्हे, पायाला बँडेज बांधले. बँडेज म्हणजे माझा पाय मोडला की काय? असं काय करताय? डॉक्टर येतील आता. लक्षा. काय यमुना? लक्षा, काय झालं रे? काय झालं लागलं तुला? पायाचा चुरा करशील ना माझ्या? अरे पाय का हातात काढून देते का? लक्षा, अरे काय झालं रे हे? माझ्या बाळाला घराबाहेर काढलं म्हणून पाय मोडून घेतलास होय रे? नाही ग सरपंच. टकलू हैवान. पुन्हा आहेस का तुझा टकलू हैवान? माझे तुम्ही सांगा बघू ह्याला. लक्षा, लक्षा रे बेड्यासारखं काय करतोयस तू? अहो नाहीतर काय, रातच्याला पळतोय काय, थरथर कापतोय काय? तुमचा विश्वास नाही बसणार माझ्यावर, माहितीये मला. मी थापा मारतो असं वाटतं ना तुम्हाला, पण माझा कॅमेरा नाही थापा मारायचा. येऊ दे महेशला, दाखवेल तुम्हाला फोटो ना तेव्हाच कळेल. फोटो घेऊनच आलोय मी. महेश ये 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 ये. आता तुम्हाला बरोबर पटेल. 100. दाखवा दाखवा. हे घे तुझे फोटो. हे बघ हे बघ हे बघ हे फोटो, हे बघ फोटो. तूच नीट बघून घे ना. मीच काढले फोटो, मीच काय बघायचे. बघ किती सुंदर आहेत फोटो. मी आई शपथ फोटो काढले होते. आता आठवलं. त्याला बघितल्यावर मी घाबरलो आणि माझा थरथराट झाला. त्यामुळे कॅमेरा हल्ला आणि असे फोटो आले. साहेब काय झालंच नाही तर फोटोत येईल तरी कसं? नाही नाही अहो साहेब, मी खरं सांगतो आई शपथ. अहो सरपंचाचा खून झालाय. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही असं करा, सरपंचाच्या घरी जा, तुम्हाला त्याची डेड बॉडी सापडेल. जाऊन बघा ना प्लीज. आम्ही तिथेही जाऊन आलो. सापडली डेड बॉडी? नाही लक्षा, डेड बॉडी नाही की तुझ्या फोटोत टकलू हैवानी नाही. अहो मी खरंच सांगतो. काही झालेलं नसताना तू टकलू हैवान हैवान का करतोय समजत नाहीये मला. उमा, तू समजायला. आय हॅव हॅड इनफ ऑफ दिस फुलिशनेस.
100. साहेब. चला. अहो, माझा वय, वय. ऐका. ए गंगे तू बी चल आमच्या बरोबर अहो, चल माझा ऐका. अगं, महेश गंगे. इडा पिडा टळो अरे आमंग बापरे. दूर पळो टकलू हैवाना सोड र माझ्या लक्षाला अगं तसं काय नाहीये माझं आई गंगे! अगं माझं आई आले, गंगे आले. गंगे महेश. गंगो. हे उमा उमा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले सरपंचाचा खून होता ना हो. अरे मग महेशला कसं तिकडे प्रेत सापडलं नाही? तेच कळत नाही तू जाऊन बघ ना माझ्यासाठी प्लीज प्लीज लक्षा तू खरं सांगतोय? आई शपथ खोटं नाही सांगत अगदी खरं? हो ठीक आहे मग मी जाऊन बघते. हो. तू काय काळजी करू प्लीज प्लीज अरे पण मी काय म्हणते महेश, लक्षात एवढं जीव तोडून सांगतोय तर त्यात नक्की काहीतरी तथ्य असलं पाहिजे नाही का? तुला हे लक्षाचं वारं लागलं वाटतं. पण मी काय म्हणते तिकडे जाऊन खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? कम ऑन उमा, मी स्वतः तिथे जाऊन आलो. तिथे बॉडी नाहीये का रक्ताचे डाग सुद्धा नाहीयेत. पण तिकडे तिकडे कुठेतरी गेलं असेल. हं? अरे हसतोस काय? अगं असू नाही तर काय करू? प्रेत उठून इकडे तिकडे जाऊ शकतं का उमा? नसू दे, पण तरीही मी जाऊन प्रेत शोधणार आहे. तू येणार आहेस का माझ्याबरोबर? काही उपयोग नाही. तिथे प्रेत सापडणार नाही किंवा टकलू हैवान मिळणार नाही. तुझ्या त्या मूर्ख भावाच्या बातमीमुळे मुंबईहून मी इथे आलो. काय उपयोग झाला? इतके दिवस वाया गेले ना माझे. अच्छा, म्हणजे इथे थांबायला लागलं ह्याचं बरंच दुःख झालेलं दिसतंय. हो ना, किती दिवस फुकट गेले. ठीक आहे, मग यापुढे क्षण सुद्धा फुकट घालवू नको, समजलं? हं? उमा महेश, माय गॉड महेश, तू किती दचकले मी. हे टक्कल पाहूनच ना तुझ्या त्या लक्षानं हेच टक्कल घालून सगळ्यांना फसवलं. त्या हवालदार 100 ला सुद्धा. म्हणून आता तू मला फसवतोय? शोभत नाही महेश तुला. तुला फसवत नाही उमा. अशी टकलं पाहून फसू नका असं सांगतोय मी. पण तुला समजेल तेव्हा ना. मला तुझं काही ऐकायचं नाही. तुला सगळी चेष्टाच वाटते. अरे पण तू इकडे कशाला थांबलायस? तुझे दिवस फुकट चाललेत ना. जा बघू, दिवस नको उमा. फुकट घालवूस. उमा लिसन तुम्ही. Oh my God! Oh my God! Oh God! सरपंचांचं प्रेत. म्हणजे लक्षा बोलत होता ते सगळं खरं आहे. येस, म्हणजे तो टाकलू हैवान. अरे Oh बापरे. my God, उमा, come on! अरे पण महेश, on. पण त्या प्रेताचं काय? अगं जाताना टोंड्याला सांगू ते करतील पंचनामा. तू गाडीत बस, we must get going. महेश, उमा, तो टकलू हैवान खरोखरच लक्षाच्या मागावर असेल तर लक्षाचा जीव धोक्यात आहे. अरे बापरे, चल लवकर. बघू काय होतंय तुम्हाला. हे बघा एक इंजेक्शन देतो मग बरं वाटेल तुम्हाला. पाय दुखतोय डॉक्टर काही काळजी करू नका तुम्ही. अहो मी डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे. डॉक्टर आहे. हळू 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 अहो अगदी हळू. फुल्या होतायत. काही आय, आय, काळजी- आय, आय, अहो, आय, आय, हळू आय, नका. आय. अहो, हळू. आपल्याला उशीर तर झाला नसेल ना. I hope not, उमा, come on. रूम मध्ये तू डावीकडे तिकडे 11 नंबर. नक्की 2 नंबर 11
खरंच का? अरे हो मला माहितीये. इथून पुढे गेल्यावर ओके. तू जा इथून. नाही महेश, मी तुला सोडून जाणार नाही. माझं ऐक, तू जा इथून. महेश, मी तुला सोडून मुळीच जाणार नाही. मागे राहा. फटाके दिवाळी आली की काय? इंडिया जिंकली असेल कधी नव्हे ती. वाजवा वाजवा, जोरात वाजवा. अरे वा, डॉक्टर लोक पण खेळतायत फटाके. फटाके हॉस्पिटलमध्ये फटाके खेळतात. ऑपरेशन कधी करतात? वस्ताद तुम्ही ह्याच्याकडे बघा, मी त्याला खतम करून टाकतो. ढिचाओ फटाके वाजतायत नवीनच. डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर टकले दिसत आहेत. कंपल्सरी केलं वाटतं. काय सरपट आहे त्याला? हातात सुरी, सफरचंद कापायला खाल्लं दातानी. अरे तो जाऊ द्या, लक्षाकडे चल. अहो तुम्ही उठताय का त्याला? म्हणजे तू त्या टकलू ऐवानापैकी तर नाही? काय करताय? महेश. लक्षा, तू ठीक आहेस ना? हा महेश आला नसता तर माझं काय झालं असतं? आय एम रिअली सॉरी लक्षा. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. नशीब एवढ्या लवकर तरी विश्वास ठेवलास. आता तो टकलो ऐवान मला कधी फुस करेल सांगता येत नाही. डोंट वरी माय फ्रेंड, तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे. झुंजारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. झुंजारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. झुंजारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. झुंजारच्या वार्तावरावर प्राणघातक हल्ला. झुंजारच्या वार्तावरावर. खंड्या मेला, माझा खंड्या मेला. तो लक्षाचा बच्चा जित्ताच राहिला आणि माझा खंड्या मेला. म्हणूनच म्हणतो वस्ताद, इथला मुक्काम हलवा आता. इथला मुक्काम हल्लाय. तो लक्ष आणि तो इन्स्पेक्टरचा बच्चा महेश, त्या दोघांची तट्टी केल्याखेरीज इथला मुक्काम हल्ला नाही. टकलू हैवान म्हणतात मला. टकलू हैवान. लक्षा, हळू हळू. काय असतं नाही, या घराच्या बाहेर जाताना 2 पायावर गेलो, येताना एका पायावर आलो. सांभाळ. बेचान बरं का. मी काय म्हणते महेश, लक्षाचा इथे राहिला तर काय हरकत आहे? अजिबात नाही. अगं लक्षाच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच मी त्याला माझ्या बरोबर ठेवणार आहे सर्किट हाऊस मध्ये. आय विल बी हिज बॉडीगार्ड. हा महेशराव, हे नाही बेस बघा. बेस काय बेस? हा असेल तेव्हा. तू काय 24 तास माझी बॉडीगार्ड करणार आहेस? आधी आत चल. या वेलकम. अरे सांभाळून. तुला काय तुझे कपडे घ्यायचे ते घे लवकर. लगेच निघाला पाहिजे आपल्याला. घेऊन येतो वरनं, पण मी आल्याशी तू जाऊ नको. तुला घेतल्याशिवाय कसा जाईन मी? आलोच मी लवकर. महेश, मला काय वाटतं की लक्षाला ह्या घरात काय भीती आहे? अगं असं कसं म्हणतेस तू उमा? मी उमा, तुमच्या घरात नक्की कोणी नाही? नाही. आर यू शुअर? अरे हो, मी तुला सांगितलं नाही का, मामा बाहेर गावी गेलेत आणि आमच्या नोकऱ्याला पण आम्ही सुट्टी दिली आहे. हा तुमच्या घराचा मागचा दरवाजा आहे ना? हो. काय झालं महेश?
लक्षावरती गेलाय. हो. हो माय गॉड. सगळे कपडे घे बाबा, नाहीतर तिकडे महेशची गाडी. काय हो मध्ये काय झालं? नक्कीच घरात कुठेतरी शिरलाय. मला वाटतं टकलू हेवांच्या गँग पैकीच कुठेतरी असणार. लक्ष्या, काय झालं? कच्या चकलू. लक्षा निसटला साला. पाहिलंस, लक्षाला 1 मिनिट सुद्धा मोकळं सोडणं किती धोक्याचं आहे ते. हो ना, तो टकलू हवान माझा केव्हाही खून करेल महेश. येस, कारण त्याचा समज आहे की तू त्याचे फोटो काढलेस. आपण असं करूया, त्याला सांगून टाकूया, बाबा तुझे फोटो काढले होते ते काय आले नाहीत, माझा पिक्चर सोड. काहीतरीच काय? माझा तर वेगळाच प्लॅन आहे. कसला प्लॅन? टकलू हैवानाचा मासा माझ्या गळाला लागलाच पाहिजे, आणि त्यासाठी त्याचं आवडतं भक्ष्य मला ठेवलं पाहिजे. त्याचं आवडतं भक्ष्य म्हणजे? लक्ष्याला खतम करण्यासाठी टकलू हैवान पुन्हा येईल आणि आयताच माझ्या जाळ्यात सापडेल. ऐकतात जाळ्यात. महेश, म्हणजे मी त्याचं पक्ष की काय? त्याला इलाज नाही लक्षा. यू हॅव टू बी ब्रेव्ह. तू भक्ष्य, तो मासा. अब देखो अपना. महेश, 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 महेश. काय रे, काय झालं? काय काय नाही, काय होऊ नये म्हणून ओरडलो. ओ गॉड, झोप आता. हो. अरे घाबरतोस काय असा? हे सर्किट हाऊस आहे. शिवाय इन्स्पेक्टर महेश जाधव आहे तुझ्या बरोबर. हो ना. शिवाय आपल्याकडे हे आहे, हे वेळेवर उडेल ना. इन्स्पेक्टर महेश जाधवचा नेम आहे हा. हो. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? काही नाही, दिवा नको विजवू. का? उगीच काळोख होतो. ओ शिट. झोप आता. हो, आई. Idiot. अर्धवट झोप. हा. गुड नाईट. महेश, 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 महेश. आवाज येतोय बाथरूमच्या इथनं. टप, 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 टप. बाथरूमच्या इथनं आवाज येतोय. आवाज येतोय बाथरूमच्या इथनं. ओरडू नकोस. लवकर ये. Bloody shit. टकलू हैवान मेला वाटतं. गाढवा तो नळाच्या पाण्याचा आवाज होता. हो. झोप आता. हो. आणि पुन्हा उगाच उठवलंस ना तर गोळी तुला घाली. हो. महेश, नळ बंद करून आला तू. एक देऊ का? गाढव लेखाचा. महेश, 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 नक्कीच कोणीतरी आलेलं आहे. महेश, आई शपथ मी आवाज ऐकला. नक्कीच कोणीतरी आलाय. टकलू, टकलू हैवानाची गँग. ये माझ्या बरोबर. मी कशाला? अरे ये. महेश, माझा ऐक. मी कशाला? माझा ऐक. महेश, थांब, थांब, थांब. चल ना. कोण आहे? हळू बोल, पळून जाईल ती गँग. आणि हे बघ, ट्रिगरवर हात ठेव. ते समोर आले ना, ते डिचूम डिचूम करायचं. कुठे आहे कोण? ती मांजर आहे. Stupid idiot. Bloody fool. Stupid. मांजर पण काय डेंजरस होती. मला वाटतं टकलू हैवान पाठवलं. गाढव. आणि पुन्हा मला उठवलंस ना तर उद्या सकाळी तुलाच जेलमध्ये टाकेल. पण कोण आलं झोप तर? आता. Bloody idiot. महेश, राम 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 राम. ए मांजर, हाड हाड हाड. ए मांजर, हाड. ए मांजर.
कोण आहे कुठे आहे कोण आहे आयलं कुणीच नाही. बरं झालं केवढा घाबरलो तो. महेशला उठवलं असतं तर उद्या चांगला सापडला साला. सोडू नको त्याला. मी कडी काढतो. मार 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 गोळ्या मार साल्याला मारून टाक. पळ लवकर. पोलीस पकडले बचा. अरे उठ लवकर. तो इन्स्पेक्टर चल लवकर. चल सांग सांग टकलू हैवानाचा अड्डा कुठे आहे सांग. मला माहित नाही. माहित नाही. मला माहित नाही. सांग. मला माहित नाही. त्याला माहित नाही. त्याला माहित नाही. आपला इंगा त्याला माहित नाही. दाखवा. ए तू सांग म्हणजे आम्ही तुला असाच सोडून देऊ. खरं सांगतोय. हा. खरं सांगतोय. मला माहित नाही. तुला माहित नाही. नाही अरे सांग. नाही मला मला माहित नाही. त्याला एकट्याला सोडून माघारी आलास. तुला काय वाटलं वस्तात पाठ ठोकतील तुझी. शबासी देईल. धोका जगण्या फिका. आता सगळं नरडेश आलंय. आता त्यांचं नरड आवडलं नाही तर आपलंच आवडलं जाईल. चारी बाजूनी माणसं सोडा आणि त्या दोघांना या टकलू हैवानाच्या समोर हजर करा. चित्ते मिळाले तर चित्ते नाहीतर मुर्दे आणा त्यांचे. लक्षा आपण तो टकलू पकडला ना. हा हैवान गँग मधला. Yes. त्याचा आज रिमांड घ्यायचा आहे. तू चहा पीत बस. मी जरा कोर्टात जाऊन येतो. सावकाशी. महेश 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 प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस महेश प्लीज. अरे मॅड असा घाबरतोस काय वेड्यासारखा. मी गेलो ना की तू दार आतून लावून घे आणि कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही. तू सुद्धा गाढव आहेस. मी आलो की एक विशिष्ट खून करीन. आता कोण गतली करतोस महेश. इकडे मी दाखवतो तुला. हे बघ मी आलो ना की दार असं नॉक करीन. कसं. हा 3 वेळा. हो. गॉट इट. हो, हो. आणि हे बघ तू ह्याच्या बाहेर यायचं नाही. का का. ही तुझी लक्ष्मण रेषा आहे. होय लक्ष्मण भाऊजी. दार बंद कर. हो. कसं म्हणाला. आय गॉट इट. आलो आलो. महेश आला वाटत. महेशच्या टकटकचा आवाज नाहीये. बहुतेक टकलू हैवान आला वाटत. कोण आहे. लक्षा ए लक्षा अरे दार उघड की. कोण आहे. मी हाय गंगी. अरे दार उघड. बापरे टकलू हैवान रावणासारखा माये रूप घेऊन आला गंगीचं. बापरे माझं हरण करणार बहुतेक तो. ते उघड. अरे दार उघड. मी गंगी हाय. राम 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 लक्षा गंगे तूच आहेस ना. होय की. अरे खरंच की. हा. ये आती 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 आती. टकलू हैवान यायचा. लक्षा मला वाटलं टकलू हैवानच आला. टकलू हैवान टकलू हैवान. तुझ्या सपनात मी तर टकलू हैवानात दिसतीये तुला. अगं, तो माझा जीव घेणार आहे. अरे जा रे. जीव घेणार म्हण. त्याच्या बाच खाल्लंस की काय. घालू गंगे त्याच्या बाचं नाव काढू नको. का? अगं तो आडोशाला बसून ऐकत तो असेल. काय खातोय का काय तुला. अरे पुरुषासारखा पुरुष तू आणि बांगड्या घालून घरात बसतोय. अगं मी बांगडे घालून नाही बसलोय ग.
पण या घराच्या बाहेर मी पडू शकत नाही. तो दरवाजा आहे ना, महेशने सांगितलं ही तुझी लक्ष्मण रेषा आहे म्हणून ती ओलांडून जाऊ नकोस. प्राण गेला तरी ती मी ओलांडणार नाही. ओलांडल्यावर प्राण जाईल ना म्हणून. असं? मग तू घरात एकलाच बस हो. हं? मी जाते. चालेल, सावकाश जा. हं? आई खरंच गेली. लक्ष्मण रेषा म्हणा. बापरे, लक्ष्मण रेषा बोंबला. अरे ए मी हे ते नको, टकलू ऐवान यायचा. लक्षा लक्षा धाव धाव लक्षा टाकलो आहे बापरे, आता काय करायचं? थांब, मी आलो. गंगे, लक्ष्मण रेषा ओलांडून चाललो होतो. गंगे, काय झालं गंगे? मला येता येत नाही, सांगता येत नाही, सहन होत नाही असं झालं मला. आलो गंगे, आता काय होईल ते होईल. गंगे गंगे गंगे, कुठे गेलीस का तू? गंगे 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 गंगे, टकलू हैवान. काढलं की नाही लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुला? म्हणजे टकलू हैवान आलाच नव्हतं अरे इथे? हट. ए गंगे, असं काहीतरी मस्करी करत जाऊ नको का? अगं ते माझी वाट लावतील. अरे कोण लावते तुझी वाट? असा मर्दासारखा मर्द आणि खबरतो यास? तू मोठी मर्द असू दे, मी जातो लक्ष्मण रेषेच्या आत. अरे अरे थांब. गंगू गंगू गंगू, मला आता असं वाटतंय कसं वाटतंय? मराठीत नाही का सांगता येणार? मग हिंदीत सांग. गंगू, दुनिया की कोई भी ताकत, कोई भी टकलू तुमको हमको रोक नहीं सकता गंगू, जुदा नहीं कर सकता गंगू. लक्षा, ते कोण रा? कुठे कोण? अगं ते टकलेत, आंघोळीला आलेत वाटतं. चल बस बस गाडीत. हवालदार साहेब, थांबा जरा. कुठे घेऊन चाललेत त्याला? कोर्टात. रिमांडला ना? वय आणि बेड्या घालून? वय. रिमांडला नेताना बेड्या घालत नाहीत एवढा साधा नियम ठाऊक नाही तुम्हाला? पण साहेब, ह्याच्यासारख्या खतरनाक गुंडाला असंच. ते काही नाही. कायदा म्हणजे कायदा. आधी बेड्या काढा. पर साहेब, माझी ऑर्डर आहे, बेड्या काढा. बस रे, जीप मध्ये. हवालदार जरा इकडे या. पर साहेब ह्याला असं. हवालदार इकडे या. पर साहेब असंच. मधून हा. FIR फाईल घेऊन या. साहेब, त्यो बघा, त्यो पळाला बघा साहेब. पळाला नाही, हा? आपण पळू दिला. म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ह्याचा कॉन्टॅक्ट मोटरसायकल मध्ये आहे. हा. आता हाच आपल्याला टकलू हैवानाच्या अड्ड्याचा मार्ग दाखवेल. हा, हे लई झाक झालं साहेब. चला आपण जीपनं पाठला करून पकडूया. जीप नको, हा? मारुतीने या. हा. आपण त्याचं त्याला कळलं नाही पाहिजे. महेश, लक्ष इकडे आलाय का? नाही म्हणजे? तुमच्या क्वार्टर्स मध्ये नाहीसा झालाय. कुठेच पत्ता नाहीये त्याचा. ओ माय गॉड, तर मी त्याला बजावलं होतं. एनिवे हवालदार, आपल्याला निघायला हवं. महेश, मी पण येणार तुमच्या बरोबर. अगं वेडी आहेस का? नाही, लक्षाचा जीव धोक्यात असेल तर? तर त्याला सोडून आणल्याशिवाय परत यायचो नाही मी. ओके हवालदार, चला. साहेब, साहेब मुंबईहून फोन आलाय. ओ गॉड, बॉम्बेवरून फोन. साहेब, तो टकलू गुंडा पळून जाईल साहेब. महेश, साहेब, शी. साहेब लवकर चला साहेब. हा? हा? उमाताई कुठे दिसत नाही. चिडून गेली असेल ती. तुम्ही गाडीत बसा हवालदार. वय वय वय. हवालदार, हा. हा डिव्हाइस ऑन करा. वय. स्विच दाबा. दाबला. तरी तुला सांगितलं, मला लक्ष्मण रेषेच्या बाहेर काढू नकोस. आता भोग आपल्या हैवान आले, मला काही जिवंत ठेवणार नाही ते आता. गेले, पेट्रोल संपलं तर गाडीतलं. अरे लक्षात थरथर येत आहे. अरे हो की जाऊन. शाबास, काय पळ लवकर.
बोंबल तयार होतो. अरे लक्षा हो की डिस्को फायटर होळकॅम्बो खुश झाला. होळक्याम्बो तू टकलो आहे ना मग होळक्याम्बो तुकी होती ना अंगावर. होळकॅम्बो हे माझं पाळण्यातलं नाव आहे. काय केवढा पाळणा असेल नाही याचा. बोल, माझा फोटो कुठे? फोटो कसला फोटो? हा मी काढलेला आलाच नाही. दगाबाजी, माझ्याशी दगाबाजी. आता मी तुझ्या टाळक्याचे तुकडे तुकडे करणार. टकलो हैवान नाही आपलं ते होळक्याम्बो. खरंच तुमचा फोटो आला नाही हो. काय झालं, फोटो काढताना कॅमेरा हल्ला आणि फोटो काळा काळा आला तुमच्यासारखा. तुमचा घाबरू नका, मला सोडून द्या. हे सोडून देऊ तुम्हाला? माझा फोटो माझ्या हातात आल्याशिवाय नाही, सोडणार नाही आणि मारणारही नाही. काय पण नक्की काय करणार ते सांगून टाका ना. कोण तुमच्याकडे पाहुणाला वाटतं. हा लुक्का तू सुटला कस? आई ती मोटरसायकल माझ्या सामने आणि केली मी तशीच त्याला. महेश हुशारी, माझ्याशी हुशारी. होळकॅम्बोशी गाठ एवढं लक्षात ठेवा. पाणी मारतो हे टकल्या. माझ्या सासऱ्याला सोड, हे माझ्या सासऱ्याला सोड टकल्या. अजून कुणी यायचं बाकी? हा लायटर आहे. पण हेच दाखवून मी एकदा एका गुंडाच्या तावडीतून सुटलो होतो. खबरदार कुणी जागचा आलाल तर मुकाटपणे सोड या सगळ्यांना, नाही तर तुझ्या टकलाच्या चिंदड्या उडवीन. कमॉन सोड ना. सोड. पुष्कीला सोडा बघू. चला सोडा सोडा सोड लवकर सोड. दाखवतो बरोबर एकेकाला. तू गबत मी बघतो काय करायचं.
ज्योती बने ज्वाला महेश साहेब थांबा. बरोबर तुला माझी मान गेली झाली बॉस माझी तो काय करतो मला लक्षा आता हो धडाके बस. और क्या बोल लूज हो गया माझ्या तोंडावर उडेल चुकीचा हा कसा पुस करतो कोणात तो महेश कबड्डी खेळतो बघ महेश कबड्डी खेळतो बघ महेश कबड्डी सोडा. अजिबात हलायचं नाही. जरा जरी हालचाल केली तर गोळ्या घालेल एकेकाला. या टकलू हैवानाचा खेळ आता संपलेला आहे. शाबास इन्स्पेक्टर. कोण बोलतोय पकडा रे सगळ्यांना. वेल डन इन्स्पेक्टर जाधव. टकलू हैवानाला पकडण्याची जिद्द पुरी केलीत तुम्ही. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. थँक्यू इन्स्पेक्टर. पण ह्या यशात मोठा वाटा या बंडल बादचा आहे. मी बंडल मारली म्हणून टकलू आयवानाचं बंडल सापडलं काय सासरे बुवा मला सासरा म्हणायचं नाही. बाकी महेशराव आमच्या लक्षाने जरी घोटाळा केला तरी तुम्ही मात्र कमाल केली ना. महेशराव आमच्या गावातर्फे तुम्हाला हा नो नो हा मान झुंजाररावांचा. अहो पण मला कशाला? मी कुठे गाव सोडून गाव चाललोय? सोडून नाही गावाचे सरपंच झाला आता. बरं आहे हवालदार 100. महेश साहेब हेच चला असेच गावाकडे कधी कधी. एखादा ज्युनियर टकलू हैवान आला ना तर नक्की फोन करा मला. अच्छा मामा येते मी. हा, आता बेटी उमा हं? दोघांनी जोडीनीच नमस्कार करायला यायचं. काय महेश हा? ओके सर. बाय अच्छा बाय बाय. अच्छा बाय जपून जा. बाय गंगे. महेश ओ महेशराव ओ महेश आम्हाला भेटल्याचे चालले काय उमा मिळाली म्हणून वाटतं तुला गंगा मिळाली त्याचं काय? ते अजून फिक्स कुठे झालंय ते नाही म्हणतो ना काय 100. यस सर. लाजले लाजले काळे जांभळे पडले आता आपली भेट नक्की होईल. पण आपली भेट अशी तशी नाही. मग कशी आता आपली भेट एकदम धडाके.